हॅलो. बोला सर. सावंत सर नमस्ते. नमस्ते. सावंत सर मी सुरू करतो आहे. हॅलो. हो. आता 4 वाजलेले आहेत आणि मी सुरुवात करतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला फोरम यांच्या वतीने भारतीय संविधान, नागरिकाचे अधिकार, कर्तव्य व जबाबदारी या विषयावरती आपण हे व्याख्यान प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. वक्ते आहेत माननीय सुरेश सावंत सर, माननीय भक्ती भावे व ऍडव्होकेट जयमंगल धनराज सर. तर मी पहिले आपले वक्ते आहेत माननीय सुरेश सावंत सर यांना मूलभूत अधिकार या विषयावरती बोलणार आहेत. तर मी आता त्यांना सांगतो की त्यांनी सुरुवात करावी आणि मी सगळ्यांचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद. मी आपल्या समोर प्रेझेंटेशन ठेवतो आणि मग त्याच्या सहाय्याने मी बोलतो आणि पावणे 1 तास मी बोलतो आणि काय असतील तर आपण 10-15 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊ आणि मग नंतर मग धनराज सर पुढचं त्यांचा विषय पुढे घेतील. आपण मला बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. याच्या आधी चव्हाण सेंटरच्या वतीनं जो काही एक संविधान परिचय वर्ग सुरू झाला होता त्यात आम्ही सहभागी होतो. त्यात आपल्यापैकी कोणी जे असतील त्यांनी कदाचित काही सत्र आमचे त्यातले ऐकले असतील आणि याही बाबतीत आम्ही तिथे बोललो होतो आणि माझ्या नंतर भक्तिभावेने हा विषय त्यावेळेला तिथे घेतला होता. तर मी एक या विषयाची मांडणी करतो आणि मग आपण थोडा त्याच्यातली जी काही चर्चा असेल ती त्याच्यामध्ये करू. फक्त कोणीतरी मला एका सांगा की आता माझा आवाज नीट येतोय आणि दिसतंय का प्रेझेंटेशन? आवाज येतोय सर आणि प्रेझेंटेशन दिसतंय. ओके, थँक्यू. आपण ज्याला माझे प्रेझेंटेशन खरं हे मराठीत नाही हिंदीमध्ये आहे. एका हिंदी सत्रासाठी केलं होतं त्यामुळे तेव्हा तसंच ते राहिले. पण मी बोलणार आहे मराठीतून. ज्याला आपण मूलभूत अधिकार असं म्हणतो हा सगळा प्रकार आधुनिक आहे. म्हणजे हा गेल्या 400-500 वर्षांच्या काळामध्ये जगात याबद्दलची चर्चा झाली. त्याच्या आधीचा जो काही सगळा काळ जो आहे राजेशाहीचा काळ आहे, त्याच्या आधीचा जुना जो सगळा काळ आहे, या सगळ्या काळामध्ये माणसाचा काहीतरी एक अधिकार असतो, तो त्याला काहीतरी जन्मता असतो अशी काही कल्पनाच नव्हती. माणूस आहे त्याच्या सगळ्या काही जगण्याची इति कर्तव्यता किंवा सार्थक हे शेवटी त्या स्वर्गातल्या पित्याला शरण जाणं असेल किंवा ईश्वराला शरण जाणं असेल आणि त्याच्यासाठी म्हणून जे काय असेल ते आयुष्य इथलं व्यतीत करायचं. म्हणजे आपण काहीतरी पाप केल्याने ह्या पृथ्वीवरती जन्माला आलोय आणि अंतिमतः आपल्याला जायचंय त्या परमपित्याकडे किंवा परम ईश्वराकडे, परमेश्वराकडे आणि तेच आपलं अंतिम ठाणं आहे. आणि ते जाण्यासाठी आपण जे काही कर्तव्य धर्मांना घालून दिलेले आहेत ते आपण या काही जगामध्ये, भौतिक जगामध्ये ते आपल्याला पाळायचे आहेत. आणि त्याच्यामुळे माणसाचा अधिकार आहे, माणसाचं जगणं, ते सुखी, ते आनंदी होणं ही कल्पना तिथे नव्हती. हे जेव्हा आधुनिक जे सगळे संघर्ष जे लोकशाहीचे झाले, ज्याला आपण फ्रान्सची राज्यक्रांती म्हणू, इंग्लंडची राज्यक्रांती, अमेरिकेची राज्यक्रांती, यातनं हे सगळे जे काही मुद्दे जे आहेत माणसाच्या अधिकारांचे हे विकसित झाले. आणि आपण तो भाग जो संविधानामध्ये जो काय आणलाय तो संविधानाचा जो भाग 3 आहे त्यात हे सगळे अधिकार आहेत आणि त्याला हा एक भारताचा मॅग्ना कार्टा आहे असं म्हणतात. हा मॅग्ना कार्टा काय तर ते अधिकारपत्र. त्याची एक थोडीशी अशी भाग आहे त्याचा की इंग्लंडमध्ये पूर्वी म्हणजे 13व्या शतकामध्ये त्यावेळच्या सम्राटांना नागरिकांना एक काहीतरी मूळ अधिकार दिले. अर्थात तिथे त्याची सुरुवात झाली
प्रत्यक्ष जो इंग्लंडची राज्यक्रांती झाली आहे, बिल ऑफ राईट्स किंवा काय जेव्हा अधिकारांचा जो काही जाहीरनामा तो जेव्हा आलेला आहे, फ्रान्समध्ये जेव्हा एक फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारांची म्हणजे घोषणा झाली आहे, अमेरिकेने त्यांच्या राज्यघटनेत ते सगळे आणले, यावेळेला खरं त्याचा विकास झालेला आहे. पण अगदी प्रारंभ बघायचा तर इंग्लंडच्या राजाने हे अधिकारपत्र दिलं होतं, त्याला मॅग्ना कार्टा असं म्हणतात. संयुक्त राष्ट्रसंघानं ह्या माणसांच्या अधिकारांचं मूलभूत अधिकारांचा ची घोषणा केली आहे. आता हे जे सगळे जे काही अधिकार जे आहेत हे कशासाठी आहे तर माणसाच्या विकासासाठी, माणसाच्या प्रतिष्ठेच्यासाठी, त्याला या सगळ्या निर्णय प्रक्रिया स्वतः त्याला काहीतरी भाग घेता यावा अशासाठीचे म्हणून हे अधिकार आहेत. आपल्याकडे भारतात ते येताना इंग्रजांशी जो आपला संघर्ष झाला त्यावेळेला आणि इंग्रजांशी राजकीय स्वातंत्र्याचा संघर्ष चालू असताना सामाजिक सुधारणांची चळवळ आपल्याकडे जोरात होती. या दोन्ही चळवळींच्या मधून जी मूल्य पुढे यायला लागली त्यातनं माणसांच्या अधिकारांची चर्चा सुरू झाली. तर घटनेत 46 ते 49 हा जो काय 3 वर्षांचा काळ जो आहे, 2 वर्षे 11 महिने 18 दिवस किंवा 17 दिवस, तिथेच मूलभूत अधिकार जन्माला आले असं नाही. तर आपला हा जो सगळा जो संघर्ष जो काही सुरू होता त्या संघर्षाच्या मध्ये या अधिकारांबद्दल बोललं जात होतं, मागण्या केल्या जात होत्या. मी तुम्हाला कराची काँग्रेसची एक स्लाइड ठेवली आहे की जिथे मूलभूत अधिकारांचा ठराव संमत झाला. पण त्याच्या आधी 1928 साली मोतीलाल नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील त्यांना एक संविधानाचा आराखडा बनवायला सांगितलेलं होतं. अर्थात देशाला काही स्वातंत्र्य लगेच मिळणार नव्हतंच आहे, पण देश पुढे कसा असेल, आम्ही तो कसा चालवू याबद्दलच्या चर्चा ह्या काँग्रेसच्या अधिवेशनांच्या मध्ये, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनांच्या मध्ये सातत्यानं सुरू होत्या. कमिट्या नेमल्या जायच्या, त्या अभ्यास तिथे सादर करायचे. तर तसे 1928 चा जो मोतीलाल नेहरू कमिटीचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ज्या काही अनेक बाबी आल्या त्याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्याची बाब आणि प्रत्येकाला धर्माची उपासना करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा अधिकार राहील असं घोषित केलं गेलं. मात्र सार्वजनिक व्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य याच्या अधीन राहून हा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार उपभोगता येईल असं त्याच्यात नमूद केलंय. आपण अगदी एक्झॅक्टली हाच भाग मूलभूत अधिकार जो 25 आहे धर्म स्वातंत्र्याचा घटनेतला त्याच्यात आपण घेतलेला आहे. म्हणजे याची सुरुवात कुठेतरी आधी झाली. जसं कराची काँग्रेसच्या मध्ये जो काही नेहरूंनी जो प्रस्ताव जो काही संमत करून घेतला, आता त्यात बघता की त्याच्यात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रौढ मताधिकारांची गोष्ट त्याच्यात केलेली आहे, तुम्हाला सभा संमेलन करता येण्याचा अधिकार आहे. कारण हाच त्यावेळेला इंग्रजांनी आपल्याकडचा हिरावून घेतला होता, त्याच्यावरती ते सतत बंधनं लादत होते. आणि आपल्याकडे जो काय समानतेचा जो अधिकार असेल तो कुठलेही जाती धर्म ह्याच्यात भेदभाव करणार नाही, तो माणूस म्हणून इथल्या नागरिकाला तो मिळेल. आणि ज्याला सेक्युलरिझम हा जो नंतर आपण जो घटनेने आणला त्याच्यात तुम्हाला इथेही दिसेल की जे स्टेट असेल, शासन जे असेल ते सगळ्या धर्मांच्या प्रती तटस्थ राहील. याचा अर्थ शासनाचा कुठलाही धर्म नाही, व्यक्तीला धर्म असेल किंवा नसेल त्यांना उपासना करण्याचा, उपासना न करण्याचा अधिकार असेल. आणि हे जे धर्म स्वातंत्र्य आहे ते जसं आधी आपण म्हटलं तसं तो सार्वजनिक व्यवस्था, सामाजिक नैतिकता आणि आरोग्य याच्या अधीन राहून तो तुम्हाला पाळता येईल. त्याच्यात जर काय गडबडी व्हायला लागल्या तर सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. अशी आपली सेक्युलरिझमचा जो काय भाग आहे तो, तर त्याची चर्चा इथे सुरू झालेली आहे. आपण शिक्षणाचा इथे अधिकार दिलाय, प्रत्यक्षात आपण शिक्षणाचा अधिकार घटनेत देऊ शकलो नव्हतो, तो आपल्याकडे नंतर आला, ते आपल्या मार्गदर्शक सूत्रांच्या मध्येच होतं. आणि अल्पसंख्याक वेगळ्या प्रकारचे जे धार्मिक असतील, भाषिक
भाषिक असतील, सांस्कृतिक दृष्ट्या कोणाचं काय हे असेल, तर अशा सगळ्या अल्पसंख्याकांच्या विकासाच्या करता म्हणून जी काही खात्री आहे ती दिली जाईल. तर हे बहुतेक सगळे जे काही अधिकार जे आहेत जे करायची काँग्रेसमध्ये आहेत, त्यांचा आपण एखादा अपवाद आपण सोडून तो आपण आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आता मी घटनेच्या मधल्या या अधिकाऱ्यांकडे येतो. आपले हे जे अधिकार आहेत ते 14 ते 32 कलम भाग 3 घटनेचा त्यात आहेत आणि त्याचे काही गट केले, म्हणजे काही समानतेचे अधिकार आहेत, इक्वॅलिटीचे, एक स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्याचे अधिकार आहे, शोषण होऊ नये म्हणून दिलेले अधिकार आहेत, धार्मिक स्वातंत्र्याचे आहेत आणि सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार आहेत. आणि या सगळ्या अधिकारांच्या वरती जर काही त्याच्यावरती जर बाधा आली, जर हनन झालं त्याचं, तर त्याबद्दल कायदेशीर आवाज उठवण्याचा अधिकार किंवा त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, सांविधानिक दृष्ट्या त्याच्यावरती काही उपाय करण्याचा अधिकार, असे सगळे हे याचे भाग आहेत 6. आधी ते 7 होते, म्हणजे राईट टू प्रॉपर्टी हा भाग होता, पण त्याचा पहिल्या 51 सालीच म्हणजे घटना तयार झाली आणि 51 सालीच प्रश्न तयार झाला होता आपल्याकडे आणि त्यामुळे तो काढला गेला. पुढच्या काळात तो काढला गेला 78 साली, पण 51 साली त्याच्यामध्ये जी दुरुस्ती केली गेली, म्हणजे प्रश्न असा त्याच्यात आला होता की संपत्तीचा माझा अधिकार आहे. आता इथे सरकारला जर विकासाच्या साठी ही जर जमीन ताब्यात घ्यायची असेल काही प्रकल्पाच्यासाठी, तर ती ताब्यात घेताना त्याचं कॉम्पेन्सेशन सरकार देणार आहे, पण माझा तो जर मूलभूत अधिकार आहे तर मी सांगेन की मी देणारच नाही जमीन, मग काय करायचं. आणि त्यामुळे विकासामध्ये असे अडथळे काही काही ठिकाणी तयार व्हायला लागले या राईट टू प्रॉपर्टीच्या मुळे. आणि म्हणून एक ज्याला त्याला कॉम्पेन्सेशन देऊ, सरकार ते ताब्यात घेऊ शकतं, अशा रीतीची एक सुधारणा पहिल्यांदा 51 साली झाली. आणि 78 साली तर ते पूर्णपणे तो अधिकार तिथून उचलून काढून तो एक 300व्या कलमात घातला गेला घटनेच्या अनुच्छेद 300 मध्ये, आणि तो आता केवळ एक तुमचा एक कायदेशीर अधिकार तयार झाला. आता तो कॉन्स्टिट्युशनल ज्याला घटनात्मक असा अधिकार जो आहे किंवा मूलभूत अधिकार असा तो म्हणजे राहिलेला नाहीये, कारण विकासाच्या अनेक योजनांच्या साठी ते करणं त्यावेळेला गरजेचं होतं. हे अधिकार जसे नागरिकांना आहेत, म्हणजे जे अधिकृत नागरिक देशाचे, त्याप्रमाणे देशात अधिकृत नसलेले किंवा पाहुणे म्हणून आलेले वेगवेगळ्या कारणाने इथे जे कोण लोक जे राहतात त्यांनाही मूलभूत अधिकार आहेत. फक्त काही त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यात भेद केलेला आहे की 15, 16, 19 आणि 29 आणि 30 हे जे काही अधिकार आहे ते नागरिक नसलेल्यांना मिळणार नाही. म्हणजे एखादा परदेशी पाहुणा आहे तर त्याला पण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ज्या प्रकारे आपण काय नागरिकांना देऊ तसं दिलं जाणार नाही. हा, मात्र कलम 21 चा अधिकार त्याला आहे की जो जगण्याचा अधिकार आहे, आणि त्याच्यामध्ये एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याच्या अंतर्गत त्याला काही एक अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नक्की त्याला मिळणार आहे. तेव्हा असे काही त्याच्यातले जे काही बाबी आहेत ह्या नागरिक नसलेल्यांनाही मिळणार आहेत. आता आपण समतेच्या अधिकारांच्या बद्दल एक बोलू. चला, समतेच्या अधिकारांच्या मध्ये ज्याला की कायद्यानं सगळ्यांना समान संरक्षण आणि कायद्या पुढे सगळे समान, म्हणजे कायद्या पुढे सगळे समान आणि कायद्याचं समान संरक्षण हा या अधिकारांचा मुख्य त्याच्यातला काही भाग आहे. मग ते तुमची जात, धर्म, प्रदेश, काय भाषा हे तुमचे भेद त्याच्यावर नक्की, तुमचं जन्माचं स्थान काय त्याच्यावरनं भेदभाव केला जाणार नाही. आता या अधिकारांच्या मध्ये काही अपवाद आहेत आणि हे अपवाद जे आहेत ते वास्तविक हे अधिकार नीट रीतीने मिळावेत यासाठीच आहे. उदाहरणार्थ आरक्षण. आता कलम 15 आणि 16 याच्यात भेदभाव केला जाणार नाही, म्हणजे कॉलेजच्या प्रवेशांच्या मध्ये आणि 16 मध्ये सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये. पण मग आरक्षणाचं काय करायचं?
तर त्याच्याकरता तो अपवाद केलाय, किंवा अनुसूचित जाती जमातीच्या किंवा बॅकवर्ड मागास, वेगळ्या प्रकारची मागासवर्ग म्हणून जे काही सरकार ठरवेल अशांसाठी एक वेगळी व्यवस्था करायला सरकारला प्रतिबंध नसेल असा त्याच्यात अपवाद केलेला आहे. तो 15(4) तिथे बघा लिहिलंय आणि खाली 16(4) आहे. तर 16(4) हे आधी होतच घटनेमध्ये, 15(4) मात्र नव्हतं. आणि 15(4) नव्हतं त्याच्यावरून एक अडचण अशी तयार झाली की आताचा तामिळनाडू किंवा मद्रास प्रांत, तिथे 1927 पासून शैक्षणिक संस्थांच्या मध्ये आरक्षण होतं. मात्र त्या आरक्षणाच्या मध्ये म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांना आरक्षण असा त्यातला भाग होता आणि आणखीन काही विभाग होते. पण त्याच्यात असं व्हायला लागलं की ब्राह्मणेतर म्हणून जे काही असतील, ज्याला आज आपण पण बहुजन असं समजा म्हणून, त्या ब्राह्मणेतरांच्या मध्ये सुद्धा काही जाती मागास आणि काही जाती सशक्त. आणि मग सशक्त जाती ह्या ब्राह्मणेतरांच्या मधल्या ज्या कमकुवत जाती आहेत त्यांना पुढे येऊ देत नव्हत्या. आणि म्हणून पेरियार रामस्वामींनी, त्यांची जस्टिस पार्टी, त्यांनी तेव्हा तिथं मागणी केली आणि प्रत्यक्षात त्यांनी ते घडवलं. आणि सरकारचं धोरण त्यांनी जे काही वेगळं तिथे घेतलं ते त्यांनी असं केलं की त्याच्यातच त्यांनी पुन्हा कॅटेगरीज केल्या. म्हणजे नॉन ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतरांच्या मध्येच त्यांनी कॅटेगरीज केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यात त्यांनी ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण ठेवलं. म्हणजे पहिल्या 14 जागांच्या मध्ये 2 ब्राह्मण अमुक असं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केलं. तर झालं त्याच्यामध्ये असं की हे आरक्षण तिथे चालू असताना एक चंपकम दोरायराजन नावाची मुलगी ती कोर्टात गेली. त्यावेळी की मला प्रवेश घेताना जर कलम 15 जर म्हणते की कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, आणि कलम 29 आहे की जे अशा रीतीने प्रवेशाच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असं जे म्हणते, पण इथं मात्र भेदभाव होतोय. आणि कोर्टाने तिच्या बाजूने निकाल दिलाय. आणि म्हणून जे शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षणच धोक्यात येते. मग 51 साली नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी घटनेत ती पहिली दुरुस्ती केली आणि कलम 15 मध्ये हे 15(4) त्यांनी घातलं, जसं 16(4) होतं. ते राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, असं काय काय सगळ्या गोष्टी त्या 51 साली पहिल्या घटना दुरुस्तीच्या वेळेला त्या कराव्या लागल्या. आता जी सगळी जी काही आरक्षण आपण जिथे पाहतो, जी काही सध्या ज्यांच्याबद्दलच्या चर्चा चालतात, ओबीसीचं आरक्षण असेल, मराठ्यांचं आरक्षण असेल, ते स्थानिक स्वराज्य संस्थातलं असेल, नाहीतर काही नोकरीतलं असतील आणि शैक्षणिक असेल, या सगळ्या आरक्षणांचं जे काही परिसर जो आहे किंवा जिथे मूळ आहे ते हे दोन अनुच्छेद 15 आणि 16. आता तिसरा 17 जो आहे की समान संरक्षण आणि समान कायद्यापुढे सगळे समान, तर अस्पृश्यतेच्या विरोधातलं हे कलम आहे. आणि अस्पृश्यता हा दंडनीय अपराध केला गेला. आणि नुसतं ते अनुच्छेद म्हणून चालत नाही, त्याच्यानंतर त्याच्याकरता कायदे करावे लागतात. तो 1955 साली पहिल्यांदा तो सिव्हिल प्रोटेक्शन ऍक्ट केला गेला. त्याच्यानंतर तो अपुरा ठरला आणि म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989 साली आला. 18वं जे कलम आहे की जे सगळे कायद्यापुढे समान आहेत, पण मग काही जणच सर का कोणीतरी अमुक असते जे काही पदव्या ज्यांना, कोणीतरी राय बहादूर, कोणीतरी दिवाण, कोणीतरी छत्रपती, अशी जी काही नावाच्या पुढे जी काही हे असतात नावाच्या आधी असे भेद का? आणि म्हणून ह्या भेदानं तिलांजली दिली. इंग्रजांनी जी काही दिलेली होत्या पदव्या त्या राहिल्या त्या लोकांकडे, पण आता भारत सरकार काय कोणाला रायबहादूर, नवाब, दिवाण, छत्रपती अशा काही पदव्या काही देत नाही त्याला. मात्र भारत सरकार भारतरत्न, पद्मश्री, आजच अनेकांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. पण मग हे पुरस्कार जे मला मिळतात किंवा जे काही किताब मिळाले ते नावाच्या आधी मी लिहू शकतो का? तर नाही. म्हणजे सचिन तेंडुलकरला भारतरत्न आहे, पण म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकर असं काही सही करून देतो, सही नाही, कुठे कायदेशीर दृष्ट्या तो लिहू शकत नाही नावाच्या ह्याला. तर ही त्यांना दिलेला बहुमान आहे, पण तो तुम्ही नावाच्या आधी तुम्हाला लिहायचा अधिकार
नाही. मात्र तुमची जी काही शैक्षणिक पदव्या ज्या आहेत आणि तुम्हाला लष्करातनं ज्या काही पदव्या मिळतात त्या तुम्ही लावू शकता. म्हणजे तुम्ही प्राध्यापक असाल, कर्नल असाल, मेजर असाल, या प्रकारची जी काय याला असतील ते. त्याच्यानंतर जर कोणीतरी परदेश एखादा किंवा बाहेरचा देश जर तुम्हाला जर काही पदवी देत असेल तर मात्र राष्ट्रपतींची परवानगी लागते. आपल्याकडे मोरारजी देसाईंना निशाने पाकिस्तान मिळाला. मला वाटतं दिलीप कुमारलाही असाच पाकिस्तानला दिला होता, पण ते राष्ट्रपतींची परवानगी त्याच्यासाठी घ्यावी लागते. आता हे स्वातंत्र्याचे अधिकार. स्वातंत्र्याच्या अधिकारांच्या मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य हे त्याच्यात मोडतं. एक संविधान सभेत एक प्रश्न असा आला होता त्यावेळेला की प्रेससाठी म्हणजे प्रसार माध्यम जे आहे, वर्तमानपत्र जे आहेत, त्यांचं स्वातंत्र्य हे त्याच्यात असावं. तर त्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपल्याकडे राईट टू एक्सप्रेशन मध्येच येतं, त्याला वेगळं काहीतरी प्रेसचं स्वातंत्र्य म्हणण्याची त्याला काही गरज नाही, ती त्याच्यात गृहीत आहे. म्हणजे मला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, माझं विचार करण्याचं आहे, आणि मी व्यक्त वेगवेगळ्या माध्यमातून होऊ शकतो, मी लिहू शकतो, बोलू शकतो, कलेच्या मार्फत होऊ शकतो, असं ही सगळी स्वातंत्र्य आहे. जे आपण कराची काँग्रेसच्या मध्ये जे बघितले होते ती तुम्हाला इथे दिसतील बघा. काही त्याच्यातले रोजगार करण्याचं असेल, मी संचार स्वातंत्र्य आहे माझं, हे त्याच्यामध्ये मोडतं. अर्थात त्याच्यामध्ये तुम्ही कधी भारताच्या सुरक्षिततेच्या संबंधातच प्रश्न तयार होतोय, त्याच्या सार्वभौमतेच्याबद्दल प्रश्न तयार होतोय, परदेशांशी जे काही संबंध आहेत राष्ट्रांचे त्याच्यात काहीतरी त्यातनं बखेडा होऊ शकेल, एकूणच सार्वजनिक व्यवस्थेला काहीतरी अडथळा येऊ शकेल, न्यायालयाचा अवमान होऊ शकेल, तर अशा बाबतीत मात्र या स्वातंत्र्याला काही बंधनं घातली जातील असं त्याच्यामध्ये गृहीत आहे. आता अलीकडच्या काही घटना आपण बघूया की ज्या घटनांच्या मध्ये याचं काय झालं. 2011ला असीम त्रिवेदी, त्यावेळेला अण्णा हजारेंचं आंदोलन जोरात चालू होतं आणि त्यांनी काही कार्टून्स काढली होती जी तुम्हाला इथे दिसतील की ज्याच्यात संसद कमोड सारखं दाखवलंय, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात त्यांनी केले. त्यामुळे मग हा एक प्रकारे संसदेचा म्हणजेच राष्ट्राचा अवमान आहे आणि हा राजद्रोह आहे, सेडिशन आहे, आणि म्हणून याला 124A हा जो काय आपल्याकडे राजद्रोहाचा जो काय कायदा आहे जो ब्रिटिशांच्या काळात केला गेला तो आजही आपल्याकडे तो चालू आहे, तर यांच्या खाली याच्यावरती कारवाई म्हणून त्यांना अटक केली गेली. नंतर त्यांना निर्दोष मुक्तता झाली. त्याचं कारण आपल्याकडच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मध्ये अशा रीतीनं व्यंगचित्र काढणं हे हा त्याच्या अभिव्यक्तीचा आविष्कार आहे. त्यामुळे हे स्वातंत्र्य त्याला आहे असं आपल्याकडनं न्यायालयाने सांगितलं. तुम्हाला आठवते की आपल्याकडे अनन्या नावाची एक मुलगी हैदराबादला ओवेसींची सभा होती आणि तिथे तिने पाकिस्तान जिंदाबाद अशी तिने घोषणा दिली. तिने फक्त पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हटलं, तिने अनेक देशांना जिंदाबाद म्हटले आणि तिने फेसबुकवरती पण अनेक देशांना जिंदाबाद म्हटले. पण पाकिस्तान जिंदाबाद याने सगळे लोक इतके तिथे लोक शहारले की खुद्द ओवेसींची सहित सगळ्यांनी तिला बोलायला तिथे बंदी केली. 17 वर्षांची मुलगी स्टेजवर येऊन ती घोषणा देते, तिला अटकाव केला गेला आणि तिच्यावरती सुद्धा राजद्रोहाचा खटला भरला. ती बराच वेळ आतमध्ये होती, नंतर तिला जामीन मिळाला. आता या मुलीनं अशा रीतीने पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं हे तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे तिचं विचार स्वातंत्र्य आहे. जगातले आपण सगळं जे जगत विनोबांनी म्हटलेलं आहे तेव्हा जय जगत मध्ये सगळ्या देशांचं देश जिंदाबाद, ते आबाद होऊ देत, तिथले लोक सुखी होवत, अशी जर कामना केली तर त्याच्यात गैर काय. पण आपल्याकडे पाकिस्तान हा शत्रू देश असं एकदा जाहीर केल्यामुळे आपली मानसिकता त्याबद्दलची अशी आहे की शत्रू देशाचं जिंदाबाद आपण म्हणणं म्हणजे आपल्या देशाशी गद्दारी करणं, ही आपली मानसिकता झाली. आणि ही संकुचित मानसिकतेला घटना परवानगी देत नाही किंवा घटना करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जो व्यापकता जी काही होती त्याच्यात त्याला अवकाश नाही. पण तरीही आपल्याकडे अलीकडे हे
घडायला लागलेलं आहे, ते आपण होऊ देता का? ही जी दिशा रवी नावाची जी मुलगी आहे, मला टूल किटचं प्रकरण शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळेला आठवत असेल. ते टूल किटच्या वेळेला हे टूल किट जणू काय देशाच्या विरोधामधलं कारस्थान काहीतरी आहे. म्हणजे ग्रेटा ती जी मुलगी जी म्हणजे पर्यावरणासाठी झगडते युरोप मधली, तिच्यासाठी म्हणून हिनं काही एक हे टूल किट केलं आणि हे टूल किट म्हणजे देशाच्या विरोधातलं कारस्थान. आता लक्षात घ्या, टूल किट याचा अर्थ आपण एखादा कार्यक्रम करतो, एखादं आंदोलन करायचंय, त्याच्यासाठी जी योजना आपण आखतो, काही सूचना त्याच्यामध्ये आपण बघतो की असं असं पोस्टर करायचंय, अमुक करायचंय, हे टूल किट. तर या टूल किटनं देशाला काय धोका तयार झाला असा, पण तरी तिला अटक झाली. आता ह्या ज्या काही कोवळ्या मुलांना ज्या रीतीनं अटक करून राजद्रोहाच्या आरोपाखाली, की जो आरोप टिळकांच्या वरती होता, जो गांधीजींच्या वरती होता, अशा आरोपांच्या खाली जेव्हा तुम्ही त्यांना अटक करता आणि आत घालता, तेव्हा त्यांना देशाच्या आत्ताच्या एकूण व्यवस्थेबद्दल काय मनात येईल की हा देश काय आहे, हा एवढे स्वातंत्र्याच्या दृष्टीने इतका संकुचित आहे. बरं, कायद्याने सोडा, राज्य म्हणजे स्टेट म्हणून जेव्हा त्यांना अटकेत टाकतंय, पण लोकांकडनं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते ट्रोल होत आहेत आणि ते अधिक वाईट आहे की जणू लोकांच्या मनात हे देशद्रोहीच आहे. अशी जी स्थिती जी काही तयार होते, ही स्थिती घडणे जरी हे स्वातंत्र्य असलं तरी ते प्रत्यक्षात मात्र अंमलात येण्याच्या दृष्टीनं आज वातावरण फार प्रतिकूल झालेलं आहे. आणि आपण जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जेव्हा याचा विचार आज जेव्हा काहीतरी करतो, तेव्हा ह्या गणतंत्र दिवशी जेव्हा लोक, आम्ही भारताचे लोक म्हणून जेव्हा प्रत्यक्षात आम्ही काही देश चालवतो, जे लोक, त्या लोकांच्या ह्या स्वातंत्र्याला एक प्रकारे आज कुंपण घातलं जाते, त्याचं दमन केलं जाते आणि याबद्दल आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि ही मानसिकता जी आहे ती सर्व समूहांच्या मध्ये तयार व्हायला लागली. ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि हे सगळे अधिकार दिले, त्यांचं संविधान सुरू होतं त्यावेळेला शंकर्स वीकली नावाचं एक साप्ताहिक निघायचं, जे व्यंगचित्रानं वाहिलेलं होतं. आणि हा जो शंकर नावाचा जो आर्टिस्ट आहे, जो व्यंगचित्रकार आहे, तो त्यावेळेला अशा या सगळ्या राजकीय कॉमेंट्स करायचा. आणि त्यावेळेला त्यांनी ही संविधान सभेवरती पण त्यांनी कॉमेंट केली की संविधानाचं काम खूप हळू चाललंय आणि ते गोगलगाईच्या गतीनं चाललंय. त्याच्यावरती ते संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर बसलेत आणि तिला गोगलगाईला ते कसं तरी पुढं 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 काहीतरी नेत आहेत, पण ती इतकी गती हळू आहे. आणि मागून नेहरू हे त्या गोगलगाईवरती चाबूक उगारतायत की तिला की तू चल, चल पुढे चल. म्हणजे जसं ते बैलाला आणि ह्याला जसं चापकर मारलं जाते, तसं त्या गोगलगाईला ते चाबूकवर मारतात की चल लवकर, वेगानं चल. आता हे व्यंगचित्र हे त्यावेळेला आलेलं, म्हणजे 48-49 साली बाबासाहेबांनी बघितलेलं आहे. आणि ते व्यंगचित्र सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी NCERTच्या 11वीच्या पुस्तकामध्ये त्याचा समावेश केला या काही वर्षांपूर्वी. आणि ते आंबेडकरी म्हणवणाऱ्या काही मंडळींच्या ते नजरेसमोर आलं आणि त्यांना वाटलं की हा बाबासाहेबांचा अपमान आहे की हे नेहरू चाबूक बाबासाहेबांच्यावरतीच मारताय, किंवा अशा रीतीनं बाबासाहेबांना तिथे गोगलगाईवरती बसवून दाखवणं हेच मुळात बाबासाहेबांचा अपमान आहे. आणि म्हणून त्या मंडळींनी सुहास पळशीकरांचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, जे पुणे विद्यापीठच्या आधी ओळखलं जायचं, तिथे जाऊन त्यांच्या कार्यालयाची मोडतोड केली. आता हे जे आविष्कार स्वातंत्र्याला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पूजक असलेले बाबासाहेब, त्यांचे अनुयायी जेव्हा म्हणवणारे लोक जेव्हा असं काहीतरी करतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? ते एक अलीकडे काही कार्टून गेल्या वर्षी आलं होतं की नेहरूंना शंकर्सने एका कार्यक्रमाला बोलावलं. नेहरू पंतप्रधान होते आणि नेहरू त्या शंकर्सना सांगतायत की शंकर, तू मलाही सोडू नकोस, तू मलाही जे काही टीका करायची ती मुक्तपणानं कर. आणि खरोखरच तो करत होता शंकर, व्यंगचित्रकार. आता ज्याने ते व्यंगचित्र केलंय त्याची कॉमेंट खाली बघा अशी
म्हणजे नेहरू म्हणतात की डोंट स्पेअर मी मिस्टर कार्टुनिस्ट, आणि आताचे लोक काय म्हणतायत, डोंट स्पेअर मिस्टर कार्टुनिस्ट, म्हणजे त्या व्यंगचित्रकाराला सोडू नका. नेहरू म्हणतायत की हे व्यंगचित्रकारा तू मला सोडू नकोस, म्हणजे माझ्यावरती तू टीका कर. आणि आता अशी टीका करणाऱ्या व्यंगचित्रकाराला सांगतायत की ह्याला सोडू नका. हा जो काळ जो बदललाय तो आपल्याला धोकादायक आहे. तस्लिमा नसरीन बद्दल MIMच्या लोकांनी ते औरंगाबादला आलेले असताना निदर्शनं केली. निदर्शनं ठीक आहे की तुम्हाला तस्लिमा नसरीनचं म्हणणं पटत नाही, तिने पैगंबरांच्यावरती टीका केलेली आहे आणि म्हणून तिला आम्ही विरोध करू, पण तिला मी तिथे फिरूच देणार नाही, वेरूळच्या लेण्यात जाऊच देणार नाही, असं जे काही केलं गेलं आणि तिला विमानतळावरूनच सरकारनं पुन्हा माघारी दिल्लीला आणलं. आता हे तिच्या जगण्याच्याच अधिकारावरती एक प्रकारची टाच आपण आणत नाही आहोत का? ती नागरिक नाही, तिला आधार दिला गेलेला आहे, पण तरी तिला एक माणूस म्हणून अधिकार आहे आपल्याकडे, त्याचं काय? त्यामुळे तिला तिच्या बोलण्याचा अधिकार, तिला तिचा जो काय अधिकार आहे तो राहील. तुम्हाला जे म्हणायचंय ते तिच्याबद्दल तुम्ही म्हणू शकता. तो कुठल्याही प्रकारे आपल्याला एखाद्याचं मत मान्य नसतं. समजा मी बोलतोय, माझं मत तुम्हाला मान्य नसेल, तर माझं बोलणं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता, निषेध नोंदवू शकता, वर्तमानपत्रात लिहू शकता, निदर्शन करू शकता, पण माझ्यात तुम्ही माझं तोंड दाबू शकत नाही, माझा गळा दाबू शकत नाही, किंवा मला जर पटत नाही म्हणून माझा तुम्ही खून करू शकत नाही. पण आपल्याकडे सर्व समाजाच्या मध्येच, केवळ कट्टर हिंदूपंथीयांच्यात नाही किंवा कट्टर मुस्लिम पंथीयांच्यात नाही, तर अन्य जे विभाग जे आहेत त्यात सुद्धा ते ज्याला मानतात अशा थोर माणसाच्या बद्दल जर कोणी काही टीका केली तर ती सहन होत नाही. आणि मग तशी टीका करणाऱ्याच्या विरोधामध्ये हिंसक आंदोलन किंवा त्याच्यावरती हल्ला करणं, त्याला इजा पोचवणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे घडतात. आणि या मानसिकतेत असल्यामुळेच या मंडळींची खून होतात. या सगळं म्हणजे दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, पानसरे, गौरी लंकेश काय सांगत होते ते. पानसरेने खरा शिवाजी ते सांगत होते, दाभोळकर अंधश्रद्धेच्या बद्दल बोलत होते, पण कुठल्या प्रकारे ते देवाधिकांच्यावरती अर्वाच्य पद्धतीने बोलत नव्हते, त्यांची टीका होती. गौरी लंकेश म्हणत होते की आम्ही हिंदू नाही, आम्ही लिंगायत आहोत, काहीतरी वेगळं त्यांना म्हणायचं होतं. कलबुर्गी ते सांगत होते ही सगळी विद्वान माणसं आहेत, वयाने ज्येष्ठ माणसं आहेत, हे काही हत्यार घेऊन लढत नव्हती, पण त्यांचं बोलणं तुम्हाला इतकं जिव्हारी लागावं की तुम्ही त्यांचा जीवच घ्यावा. ही जी मानसिकता जी काही तयार होते ती तयार व्हायला आपणही एनकेन प्रकारे त्याला कारण ठरतो. कारण आपल्याला हे मान्य नसतं की मी ज्याला मानतो त्याच्यावर ती झालेली टीका मला सहन होणार नाही. या मानसिकतेतून आपण बाहेर यायची गरज आहे, तर हे खून रोखले जातील. अजूनही यांचे गुन्हेगार सापडत नाहीयेत, सापडले ते अर्धवट आहेत, अजून त्यांची खात्री नाही. हे जे सगळं जे होते त्याचं कारण काय? त्याचं कारण समाजामध्ये अशा मारेकऱ्यांना एक आधार मिळतो, आणि तो आधार मिळताना ही मानसिकता असते की आमच्या धर्माच्या विरोधात तुम्ही बोलायचं नाही. आणि म्हणून हे खुनी अजूनही मोकळे सुटतायत, आणि कधी सापडतील की नाही काय सांगता येत. अनुच्छेद मी सगळ्याच अनुच्छेदांच्या बद्दल बोलेन असं नाही. म्हणजे आता अनुच्छेद जो 20 आहे तो जर काय एखाद्याला जर काही सजा झाली तर ती एका अपराधाला ती एकच सजा असेल, त्यावेळच्या कायद्याप्रमाणे होईल, त्याच्या मागच्या किंवा पुढच्या कायद्याचा हवाला देऊन ती होणार नाही. तसंच तू खून केलास का सांग, आणि मी हो म्हटलं की तो पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. अशा रीतीचं अनुच्छेद 20 आहे. 21 जो आहे तो खूप महत्वाचा, ते जगण्याचा अधिकार आहे, आणि त्याची व्याप्ती हळूहळू वाढत गेलेली. त्याच्यात आम्ही सुद्धा जी कोणी चळवळ करणारे लोक आहोत त्याही मंडळींनी समजा अन्नाच्या अधिकाराचा मुद्दा घेऊन रेशनच्या चळवळीमध्ये मी होतो बरीच वर्षे, त्या सगळ्या चळवळींच्या मध्ये आम्ही याच कायद्याचा, या कलमाचा आधार घेतला आणि अन्नाचा अधिकार त्याच्यात घातला,
काही वैयक्तिक स्वातंत्र्याचे अधिकार त्याच्यात घातले, पर्यावरणाचा काहीतरी अधिकार त्याच्यात यावा म्हणून घातले, किंवा राईट टू प्रायव्हसीचा त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शिक्षणाचा अधिकार जो आता जो आला तो कायदा जो झाला तो या कलम 21च्या आधारानं आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण खूप गोष्टी मागू शकतो आजही. ते आरोग्याचं असेल, म्हणजे जिथे जिथे तुमचं जगणं सुकर व्हायला पाहिजे, जगण्यावर कुठल्या प्रकारची बंधनं येता कामा नये, तर जगणं तुमचं अत्यंत वाईट रीतीनं त्याची प्रत होता कामा नये, अशा रीतीचं भोवतालचं वातावरण असता कामा नये. ह्या सगळ्या बाबी आपण अनुच्छेद 21 मध्ये येतात. आता हे मध्ये जेव्हा आपल्या कोरोनाच्या मुळे जी हालत झाली, जे ऑक्सिजनच्या सिलेंडरचा आणि सगळा जो काय प्रश्न जेव्हा काय तयार झाला, तो जगण्याच्या स्वातंत्र्याचंच हनन होत. म्हणजे तो विषाणू आला त्याला काय आपण जबाबदार नाही, पण ते सगळं ठाऊक असताना आपण ऑक्सिजनच्या सिलेंडरची नीट व्यवस्था न करणं, वेळच्या वेळी उपचारांच्या साठी रुग्णालय नसणं, ती कमी पडणं, याला मात्र सरकार जबाबदार. म्हणजे ऑक्सिजनच्या सिलेंडरची तर तयारी हे तर नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला लागलेलं आहे, ही गरज लागली, तर त्याची का तयारी आधी करू शकल्या नाहीये आपण? त्यामुळे या सगळ्याबद्दल नंतर न्यायालयानं पण ताशेरे ओढलेले आहेत की हे एक प्रकारे तुम्ही खून करत आहात, म्हणजे सरकार, पण तुम्ही ही व्यवस्था तुम्ही केलेली नाहीये. आणि अनेक न्यायाधीशांना, अनेक शिक्षित लोकांना, ज्यांच्याकडे पैसा अडका होता, मेडिक्लेम होता, अशी मंडळी गाडीमध्ये तडफडून नेली आहेत त्या हॉस्पिटलच्या बाहेर वाट बघून, कारण जागाच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था ती उत्तम करणं, उत्तम असणं हे कलम 21 मध्ये गृहीत आहे. आणि आज ते नाहीये हे लक्षात घ्या. आपण मेडिक्लेम आहे, त्याचं काहीतरी भागतंय, पण सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था ही नीट असणं याला पर्याय नाही. आणि अशा तिच्या साथी येतात, तुझा तुमचे मेडिक्लेम असेल, अमुक असेल, सगळं झिरो होऊन जातं. कारण जागा जर नसेल, तेवढी जर व्यवस्था जर केली नसेल, तर काय स्थिती होते. म्हणजे आता मुंबईमध्ये ही जी KEM सायन हॉस्पिटल आहेत, ही खरं लोकांची फार मोठे आधार आहेत, पण माझ्या लहानपणी जी स्थिती त्यांची होती त्याच्यापेक्षा खूप त्यांचा विस्तार झालाच नाहीये हॉस्पिटलचा. त्या रीतीची हॉस्पिटल आता 10-10, 20-20 व्हायला पाहिजे होती, तर लोकांची काहीतरी व्यवस्था झाली असती, पण ती झालेली नाहीये. या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. या आजच्या दिवशी, गणतंत्र दिनाच्या दिवशी, आपण ह्या सगळ्याचा हिशेब घेणं आवश्यक आहे. अनुच्छेद जो काही 22 आहे तो आपल्याला तुम्हाला पकडल्यानंतर 24 तासाच्या आत उभं करावं लागतं आणि तुम्हाला वकील मिळण्याचा अधिकार आहे वगैरे वगैरे. पण तरी आता आपल्याकडे असे काही कायदे तयार केले जातात, जसं UAPA सारखा, की या कायद्याच्या आधारे सरकार तुम्हाला कुठल्याही प्रकारे चौकशी न करता तुम्हाला आतमध्ये टाकू शकेल. काही जामीन तुम्हाला लवकर मिळणार नाही. आता आजही आपल्याकडे वेगळ्या प्रकारे राजद्रोह असेल, UAPA असेल, फलाने असतील, याच्या खाली जे काही लोकांना अटक केलं जातं, आता हे आनंद तेलतुंबडे पासून जे काही ज्यांना अटक झाली आहे, सुधा भारद्वाज आता 3 वर्षानंतर म्हणजे बाहेर आल्या, ते आता मुंबईतच आहे. त्यांना मुंबई सोडून त्यांना जायचं नाही, तिथे त्यांना हजेरी लावावी लागते. आता तुम्ही त्यांच्यावर काय, म्हणजे त्यांचा गुन्हा काय? म्हणजे सरकारच्या मनात आलं यांनी राजद्रोह केला आहे, काही मंडळी नक्षली मंडळींना पाठिंबा देणारे आहेत, त्यांच्या कारवाईत सहभागी होत आहेत, अशा तुम्ही याच्यावर त्यांना आत घातले. त्यांचे आरोपपत्र पण तुम्ही अजून सादर केलेले नाहीयेत. तर अशा रीतीनं तुम्ही ही तर मंडळी शिक्षित आहेत, पण अशा किती गरीब मंडळींना, मुस्लिम मुलांना, दलितांना, आदिवासींना तुम्ही आतमध्ये घातले की ती वर्षानुवर्षे तिथे आहेत, त्यांचं आयुष्य तिथे वाया गेलेलं आहे, त्यांची सुनावणी नाही, काही नाही. म्हणजे मग जर अनुच्छेद जर काही 22 आहे, तुम्हाला संरक्षण देतोय, पण मग ह्याचं काय? तर अशा रीतीचे कायदे UAPA सारखे असताच कामा नये, तसा आपला आवाज उठला पाहिजे. शोषणाच्या विरोधातले जे अधिकार आहेत ते 14 वर्षांच्या आत काम नको किंवा वेट बिगारी नको, अशा रीतीची, तिथे आपण काही जास्त चर्चा नाही करत. धर्म स्वातंत्र्याच्या बद्दल बोलूया, की जो 25-26 बद्दल आपण थोडं बोललोय आधी, की आपल्याला ते स्वातंत्र्य आहे धर्माची उपासना करण्याचं, न करण्याचं, निरीश्वरवादी राहण्याचं, पण सगळं आहे. मात्र तुम्ही जर एखादी दहीहंडी
आहे. आणि दहीहंडीच्या मध्ये एकावर एक थर लावतायत आणि ते किती लावायचे याला बंधन नाही, त्याने वरून पडून मरतोय किंवा हातपाय मोडतायत, तर त्याला परवानगी नाही. अशा वेळेला सरकार त्याची ती बंधनं आणू शकतं किंवा न्यायालय त्याला रोखू शकतं. म्हणून तुम्ही म्हणाल की हिंदू धर्मामध्ये दहीहंडी आणि आम्ही वाटेल तेवढे त्याचे स्तर लावू, तर ते चालणार नाही. तसंच तुम्ही रस्त्यावरती जे काही कार्यक्रम करा, मग ते तुम्ही गणपतीचे असतील, आंबेडकर जयंतीचे असतील, नाहीतर नमाजाला तुम्ही ते अडवले असेल किंवा महाआरतीसाठी तुम्ही अडवले असेल जागा, तर त्याच्यामुळे तुम्ही ती व्यवस्थेला अडचण होईल असं तुम्ही करता कामा नये. ते सरकार तुम्हाला तिथल्या व्यवस्थेच्या दृष्टीने काही जागा करून देईल किंवा लोकांची थोडी अडचण होईल, पण लोकांना जाण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये राहील. एकदमच अडचणच होणार नाही लोकांची आणि सगळी पूर्णपणानं सगळी व्यवस्था असलीच पाहिजे अशा रीतीचं आपल्याकडे अतिरेकी प्रकारचं काही बंधन नाहीये की मंडप आपण रस्त्यात ते घातले जातात, पण जागाही ठेवायला पाहिजे इतर वाहनांना जायला यायला. पूर्णच तुम्ही रोखू शकत नाही किंवा तुम्ही आंदोलन करताना सुद्धा, पण आंदोलन हे एका काही काळासाठीच असतं. त्यावेळेला तिथे तुम्हाला इतरांना जायला वाव सोडून तुम्ही तुमचं आंदोलन करू शकता. पण अलीकडे सरकार त्याच्यावरती खूप बंधनं आणतंय. मुद्दा आपण इथे असं बघतोय की धर्म स्वातंत्र्याच्या मध्ये सरकार हस्तक्षेप करू शकतं, मात्र आपल्याकडे सरकारचा कुठलाही धर्म नाहीये, पण व्यक्तीला धर्माची उपासना करण्याचा, प्रचार करण्याचा किंवा न करण्याचं स्वातंत्र्य संस्था करू शकतात. धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या त्यांना काही एक अधिकार दिलेले आहेत, अर्थात ते याच्याच अधीन राहून सार्वजनिक व्यवस्था आणि नैतिकता आणि आरोग्य याच्या अधीन राहून. आणि मात्र याच्यामध्ये जसं आपण आता बघतो की ते शनी शिंगणापूरची घटना, तुम्हाला इथे फोटो तुम्हाला दिसत आहेत, आणि हाजी अली दर्ग्याचा इथे त्या मुस्लिम महिला आंदोलन करतायत की त्यांचं म्हणणं काय की जिथे पुरुषाला जाऊ दिलं जाते जिथपर्यंत त्या दर्ग्यात किंवा शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये, तिथपर्यंत स्त्रियांना जाऊ द्यायला पाहिजे, कारण हा समानतेचा अधिकार आहे. कायद्यापुढे सगळे समान आहे, समान संरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये लिंग अट येऊ शकत नाही. मग काय कोणी म्हणेल नाही आमच्या धर्माप्रमाणे ही परवानगी नाही, तर ती चालणार नाही. तिथे प्रवेश द्यायलाच लागेल जर महिला मागणी करतात तर. आपल्याकडे सरकार स्वतःहून नाही जात त्याची अंमलबजावणी करायला, पण त्या संप्रदायातल्या त्या धर्मातल्या महिलांनी जर ती मागणी केली तर मात्र सरकारला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. पण आपल्याकडे सरकार त्याच्यात हस्तक्षेप करत नाही. 144 कलम लावतं, ते उलट ह्या कर्मठ लोकांचीच एक प्रकारे साथ देतात. आणि मग जेव्हा ही माणसं कोर्टात जातात तेव्हा न्यायालय तिथे न्याय करतो की नाही चालणार म्हणून. मग सरकार म्हणते की आता आम्ही काय करायचं, न्यायालयानेच निर्णय दिला. म्हणजे अशा रीतीने या धर्माच्या ठेकेदारांना सरकार मतांच्यासाठी दुखावत नाही. खरं म्हणजे तुम्ही घटनेची शपथ घेऊन सरकार चालवताय, मग हा प्रकार का चालतो? तर हा चालू देता कामा नये, सरकारनेच न्यायालयाकडे जाण्याची वेळच येता कामा. आता इथं तुम्हाला कुठलाही धर्म तुमच्याकडनं कर घेऊ शकत नाही. देणग्या लोक मागतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणी काय गणपतीचा चंदा असेल, याचा चंदा असेल, असा होतो. पण तुम्हाला एक हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म म्हणून तुम्हाला कर लावते धर्माच्या कामासाठी, असं नाही होऊ शकत आहे. ती तुमची स्वेच्छा आहे देणगी देणं किंवा न देणं, दान करणं. नंतर ज्या संस्था असतात ज्यांना सरकारची मदत आहे तिथे धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं, सरकारी अनुदान जिथे मिळतं ते. मात्र काही अंशी मतदान मिळतंय किंवा अजिबात सरकार त्याच्यामध्ये मदत देत नाही, अशा ठिकाणच्या ज्या काही संस्था वेगळ्या असतात, मिशनरी असतात, ते असतात, वेगवेगळ्या धर्मांच्या मंडळींनी काढलेले असतात, तर त्या ठिकाणी जर काही शिक्षण द्यायचं असेल धार्मिक किंवा काही उपक्रम करायचे असतील तर त्यात सहभागी होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची परवानगी त्या संस्थेने घेणं गरजेचे आहे. तुम्ही आलात की चला तुम्ही लगेच त्याच्यात सहभागी व्हा असं तुमच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही. मग जर स्थिती अशी असेल तर मग आपले पंतप्रधान की जे सरकारी आहे ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचं यजमानपद कसं काय घेतात? तुम्हाला एक आठवण करून देतो. सोमनाथ मंदिराचा
म्हणजे गजनीच्या मोहम्मदाने ज्या मंदिरावरती हल्ला केला ते मंदिर उद्ध्वस्त केलं, ते गुजरात मधलं जुनं हे जे मंदिर जे आहे सोमनाथाचं, त्याचा जीर्णोद्धार करायचा होता. जीर्णोद्धार त्याचा केल्यानंतर तो जीर्णोद्धार करण्यामध्ये वल्लभभाई पटेल आणि अशी काँग्रेसमधली ही काही मंडळी त्यांचा पुढाकार होता. त्यांचं गांधीजी चर्चा झाली होती. गांधीजी म्हणाले की जरूर करा, पण तो पक्षाचा कार्यक्रम होणार नाही. तुम्ही स्वतंत्रपणे त्याच्यासाठी निधी जमा करून देणगे घेऊन तुम्ही करू शकता. तसं केलं गेलं. आणि नंतर राष्ट्रपतींना, राजेंद्र प्रसाद तेव्हा राष्ट्रपती होते, त्यांना निमंत्रण दिलं गेलं मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचं. नेहरूंनी विनंती केली की तुम्ही जाऊ, कारण सरकारी पदावरच्या व्यक्तीने अशा रीतीने एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं याच्यामध्ये चुकीची वहिवाट तयार. राजेंद्र प्रसाद यांनी ते ऐकलं नाही, ते त्याला गेले, त्यांनी भाषण उत्तम केलं सर्वधर्म समभावाचं, पण एक प्रकारे ती वहिवाट तयार झाली. त्यावेळेला मग अनेक वेळेला आपल्याकडची सरकारी पदावरची माणसं हे त्यांना वैयक्तिक उपासना करण्याचा अधिकार आहे, पण सरकारी पदावरती असताना तुम्ही थेट त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचा. पाहुणे म्हणून गेला, शुभेच्छा द्यायला तुम्ही गेलात, ती गोष्ट वेगळी. तसं इथं मोदींनी, म्हणजे नेहरू पंतप्रधान होते, त्यांनी कटाक्षाने पाळलं. मोदी मात्र, आता राम मंदिराचं समजा भूमिपूजन आहे आणि त्याला पंतप्रधानांना बोलावले, तर पंतप्रधान जाऊ शकतात शुभेच्छा द्यायला. त्यांनी शुभेच्छा द्याव्यात, संपलं. ते अनेक धर्मांच्या कामांना त्या म्हणजे शुभेच्छा देऊ शकतील, पण तेच त्याचं यजमानपद करतायत, तेच ते स्वतः होम हवन करतायत, हा काय प्रकार झाला? अर्थात हे करताच कामाने असं काय आपल्या संविधानात लिहिलेलं नाहीये. संविधानामध्ये सांविधानिक नैतिकता नावाचा एक फार महत्वाचा भाग आहे, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, जे बाबासाहेब सतत अधोरेखित करतात. आणि ती जर पाळली गेली नाही तर मग हा फक्त केवळ एक नियमांचा सांगाडा राहील. त्याचा प्राण हा संविधानिक नैतिकतेत आहे आणि ती पाळली गेली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे आणि ते अलीकडे पाळलं जात नाही. म्हणजे संसदेचं जे निर्माण चाललंय आता नवं सेंट्रल व्हिस्टा, त्याचे पूजन मोदींनी याच प्रकारे केलेलं आहे. म्हणजे मोदींनी वैयक्तिक काय पूजा करावी ही गोष्ट वेगळी, पण पंतप्रधान या नात्यानं तुम्ही एका धर्माच्या विधींचं जर काय अशा रीतीने तुम्ही तिथे काय करत असाल, तर ते कुठल्या दुसऱ्या धर्माचं कराल, तिसऱ्या धर्माचं कराल, किती धर्मांचं कराल आणि का म्हणून करावं? सांस्कृतिक अधिकाऱ्यांच्यात मी जात नाही, ते तुम्हाला वेगळ्या प्रकारे तिथं अधिकार दिलेत भाषेचे, तुम्ही हे करू शकता. त्या संस्थांच्या मध्ये जिथे अशा शाळा काढल्या जातात किंवा संस्था कॉलेज आहे, तिथे 50% हे त्या अल्पसंख्यत्व ज्यांचं आहे त्यांच्यासाठी राखीव असतात. म्हणजे केवळ धर्म नाही, म्हणजे भाषा म्हणून सुद्धा. म्हणजे आता हिंदी भाषिक विद्यालय जी आपल्याकडे मुंबईमध्ये आहेत, त्यांना अल्पसंख्याचा दर्जा आणि तिथे 50% हिंदी भाषिकांसाठी राखीव जागा असतात. आणि हा जो शेवटचा 32वा, की तो तुम्हाला माहितीये की जर माझं जर उल्लंघन झालं मूलभूत अधिकारांचं, तर मला हे हेबियस कॉर्पस वेगळ्या प्रकारे त्याच्यातले त्या अधिकाऱ्यांची नाव आहेत किंवा रीट आहेत, ते तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे जे कलम जे 32 आहे, अनुच्छेद 32 जे आहे, ते इतकं महत्वाचं आहे की तो संविधानाचा तो आत्मा आहे, ते त्याचं हृदय आहे, ते त्याचं सोल अँड हार्ट आहे. कोणतं? 32. आणि आता रामण्णा नावाचे सरन्यायाधीश आले, ते बऱ्यापैकी पुढाकार घेतात, ते चांगलं आहे. पण याच्या आधीचे जे बोबडे जे होते, ते असं म्हणत होते की ह्या अधिकाऱ्यांच्या करता खूप आमच्याकडे रीट येत आहेत आणि मग ते सगळं करायला खूप वेळ जातोय, तेव्हा आम्ही त्याला प्रतिबंध करतोय किंवा त्याला आम्ही त्याला उद्युक्त लोक होऊ नयेत हे करायला, यासाठीच्या उपाययोजना करतोय. म्हणजे त्यामुळे कलम 32 मध्ये जो काही अधिकार आहे त्याच्यामध्ये आम्ही कपात करण्याचा प्रयत्न करतो आहोत, असं बोबडे म्हणाले. म्हणजे एक सरन्यायाधीश म्हणतात की अशा रीतीनं, आणि बाबासाहेब म्हणतात की तो त्याचा प्राण आहे म्हणून, तो आत्मा आहे, हृदय आहे. हे कसं काय? तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा काय प्रकारे विचार करणार आहे या सगळ्या आताच्या काळात? कित्येक बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही चांगले त्यांनी जरूर हस्तक्षेप केले, पण बाबरी मस्जिदचा निर्णय देताना तो ज्या रीतीने दिला गेला आहे, हे माझं वैयक्तिक मत म्हणजे असू शकतं, तो त्याचा असेल. किंवा तुम्ही एखाद्याला तुम्ही उचलून
ताबडतोबीनं त्याचा निकाल तुम्ही करता, त्याला जामीन देता. पण मागच्या लोकांना मात्र तुम्ही अजून त्याचं काहीच केलेलं नाहीये. आरक्षणाचं तुम्ही आर्थिक आरक्षणाबद्दलची अजूनही तिथे पेंडिंग आहे, त्याला तुम्ही काहीच अजून हात लावलेला नाही. मराठा आरक्षणाचा मात्र तुम्ही ताबडतोबीने निर्णय देऊन टाकलेला आहे. तेव्हा हे जे सगळं कोर्टाचं जे काही सगळं सुरू असतं, की अनेक लोक जेलमध्ये अजून आहेत, त्याचा तुम्ही काही विचार त्याच्याबद्दलचा अजून करत नाहीये, त्यांच्या जामीन अर्जांचा किंवा त्याची सुनवाई करत नाहीये. सरकारला विचारत नाही की तुम्ही आरोपपत्र दाखल केली का नाहीत, का नाही केलेले, तर त्या आधारावरती त्यांना सोडून द्या, जामीन द्या. हे जे सर्वोच्च न्यायालयाने करायला लागतं, त्या सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही पूर्णपणाने आश्वासक आहे असं नाही. अलीकडचे काही निकाल त्यांचे आश्वासक आलेत. तेव्हा मी इथे थांबतोय. आम्ही जी संघटना जे काही हे सगळं काम करतो प्रचार प्रसाराचं, ते आम्ही संविधान संवर्धन समिती म्हणून आहोत. आम्ही उद्देशिकेमध्ये जी मूल्य आहेत त्यांच्या छोट्या पुस्तिका हिंदी मराठीमध्ये आम्ही तयार केल्या. जे उद्देशिकेच्या मध्ये जे शब्द आहेत ना, सार्वभौम, अमोघ, ह्याचा अर्थ काय, संदर्भ काय, आणि ते आम्ही लोकांना जाऊन समजवतो की उद्देशिका हा त्या संविधानाचं एक सार तत्व आहे, ते त्याचं तत्वज्ञान आहे. आणि ते आपल्या घरात लावलेलं असतं, ऑफिसमध्ये लावलेलं असतं, शाळांच्या नालीकडे म्हणून घेतलं जातं. तर तेवढं जरी लोकांच्या नीट पोहोचलं तर एक संविधान साक्षरता होऊ शकते. तेव्हा आजच्या या गणतंत्र दिवशी अशा रीतीने किमान संविधानाची साक्षरता आपण करायला हवी आहे. या दृष्टीने विचार करूया. आणि यशवंतराव चव्हाण जो लिगल फोरम आहे तो याच दृष्टीनं तो विचार करणारा आहे. त्याच्याकरवी या सगळ्या कामांना अजून कशी काय गती देता येईल याचा त्यांनी विचार करावा. मी ते थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सावंत सर. खूप छान पद्धतीने भारतीय संविधानाचे मूलभूत अधिकार या विषयावरती आपण बोललात. त्यातमधले मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य अधिकार व स्वातंत्र्य अधिकारातली वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी पुढचे वक्ते आहेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विधी सल्लागार व सदस्य सचिव जयमंगल धनराज यांना विनंती करतो की त्यांनी आपलं वक्तव्य बोलावं असं मी त्यांना विनंती करतो. सर, फक्त इतकं की धनराज सरांचं सुरू होण्याच्या आधी जर कोणाला मला काही विचारायचं असेल तर एक 5 मिनिटं आपण घेऊया. हो, मला एका कार्यक्रमासाठी जायचंय. मी आधीच म्हटलं होतं की मला 5 वाजता निघायला लागणार आहे एका कार्यक्रमासाठी. मी आता फेसबुक वरती बघितलं, अजून त्याच्यावरती कुठले प्रश्न आलेले नाहीये. बरं बरं. इथे जे जमलेले आहेत त्यांना जर काही विचारायचं असेल तर कृपया विचारावे. हा, चालेल. काही विचारायचं विचारा, नाही तर आपण मग थांबूया. मग धनराज सर बोलतील पुढे. बरोबर. मग मी निघेन. मग मी तुमची नक्की नक्की. हॅलो 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 हॅलो. हा, बोला. माझा आवाज येतोय? हा, येतोय. येतोय. बरं, विश्वनाथजी जरा स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन मला एनेबल करून द्या ना. हो, करतो सर. अच्छा, मग सर मी थांबू. मग मी चालेल सर, चालेल. धनराज सर, तुम्हाला तुमची क्षमा मागतो. मी तुमचं ऐकू शकणार नाही, पण मी फेसबुक वरती नंतर नक्की. आणि आपण नंतर भेटू नक्की. अगदी ओके, आवडेल आपण भेटायला. मला एका कार्यक्रमाला जायचंय. सगळ्यांना मी तुमची क्षमा मागतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं आणि ऐकून घेतलं. ओके सर. ओके, थँक्यू. सर, मी दिलाय स्कॅन शेअरिंग. बरं. दिसतंय सर? हे मला कसं दिसेल? तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत नाहीये का आता? वेट. हा, ओके. स्क्रीन पूर्ण दिसते ना तुम्हाला लोकांना सर्वांना? हो, सगळ्यांना पूर्ण दिसत.
ओके. सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. 73वा वर्धापन दिन आपण भारतीय गणराज्याचा साजरा करत आहोत. खरं म्हणजे एखाद्या देशाच्या इतिहासामध्ये ही फार मोठी घटना आहे की त्या देशाचं संविधान बनवून 73 वर्षांचा कालावधी लोटलाय आणि त्या संविधानावर तो देश वाटचाल करतोय. ज्या देशामध्ये हजारो वर्ष या आधी कधीही संविधान निर्मिती हा प्रयोग झालेला नव्हता किंवा संविधान बनणे ही प्रोसेस त्या देशामध्ये कधीही घडून आली नव्हती, ती आपल्या देशात मागील हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमतः घडली आणि त्याला आज 73-72 वर्ष पूर्ण झाली. 73व्या वर्षामध्ये आपण पाऊल टाकतोय. आणखी 2 वर्षानंतर 75 वर्ष संविधानाची म्हणजे डायमंड जुबलीकडे आपली वाटचाल चाललेली आहे. हे भारतीय प्रजासत्ताक गणराज्य असं चिरायू हो, अशा सर्वांना मी मंगल कामना देतो. आजच्या या गणराज्य दिनाच्या निमित्तानं आयोजित या ऑनलाईन व्याख्यानामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, वेळात वेळ काढून, त्याबद्दल सुरुवातीलाच आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या लीगल फोरमचा हेड मेंबर सेक्रेटरी म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो. जसं आता माझ्या आधी बोलताना सुरेश सावंत सरांनी सांगितलं की लीगल फोरमची भूमिकाच मुळात भारतातील आपल्या लोकांमध्ये जिथपर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य होईल तिथपर्यंत या देशातील लोकांमध्ये कायद्याचं राज्य, अर्थात कायद्यावर विश्वास असणारी जनता, कायद्यावर विश्वास असणारे लोक निर्माण व्हावे, कायद्यावर, संविधानावर विश्वास असणारी संविधानिक मानसिकता असणारे लोक निर्माण व्हावे आणि त्या दृष्टीनं मग जनजागृतीचे, संविधान विषयक, कायदेविषयक जनजागृतीचे विविध कार्यक्रम सातत्यानं वर्षभर चालू असतात. आणि सोबतच लीगल फोरमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल की जे गरजू लोक असतात, ज्यांना कायदेशीर एखाद्या समस्येच्या बद्दल अडीअडचणी असतील, त्यांना विनामूल्य मोफत सल्ला देण्याचं कार्य देखील लीगल फोरमच्या माध्यमातून केलं जातं. आणि या अशा प्रकारे मग जे विविध यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जे विविध अंग आहेत त्यांच्या सोबतच एक लीगल फोरम हा देखील एक महत्वाचा घटक, प्रतिष्ठानच्या सर्व कामामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणारा एक घटक आहे. त्या प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. आज भारतीय प्रजासत्ताकाचा, जसं आपण सर्वांना माहिती आहे की 73वा वर्धापन दिन साजरा करतोय आणि ठिकठिकाणी देशभरामध्ये प्रजासत्ताकाचे जे शासकीय नियमाप्रमाणे शासकीय कार्यक्रम होत आहेत, ते दिल्लीपासून तर अगदी ग्रामपंचायत पर्यंत सर्व ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रीय कार्यक्रम या अनुषंगाने ते होत आहेत. आणि त्यासोबतच एक आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या माझ्यासारखे अनेक माणसं, अनेक लोक देशभरामध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नेमकं या दिवसाचं महत्व काय, नेमकं या दिवसाचं देशातील जडणघडणीमध्ये महत्व काय आहे याबद्दल देखील जनतेमध्ये जनजागृती करताना, वेगवेगळ्या प्रकारे करताना आपल्याला दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून आज जसं आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे, व्याख्यानाचं मुख्य टायटल भारतीय संविधान, मूलभूत कर्तव्य, अधिकार आणि आपली जबाबदारी असं जरी असेल तरी एक संविधानिक व्यवस्थेचा, संविधान आपल्याकडे असण्याचा आणि त्या संविधानाच्या बद्दल वेगवेगळे पैलू जे आहेत ते जाणून घेण्याचा एक प्रयत्न या व्याख्यानांच्या माध्यमातून करायचा, एक साधी एवढी भूमिका त्याच्या मागे आहे. माझ्या आधी सावंत सरांनी मूलभूत अधिकारांवर विस्तृत विवेचन केलं. आपल्या सर्वांना भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असलेले विविध मूलभूत अधिकारांच्या बद्दल त्यांनी ओळख करून दिली. आणि दुसरा आता त्यातील भाग म्हणूया किंवा दुसरा विषय जो माझ्याकडे आहे तो त्या विषयाला आम्ही थोडं टायटल असं ठेवलंय की संविधानशीलता काळाची गरज. या विषयाला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी फार जास्त संविधानाच्या तांत्रिक बाबीमध्ये जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की मूलभूत अधिकारांचा जो अत्यंत महत्वपूर्ण भाग 3ऱ्या भागामध्ये संविधानाच्या आहे, घटनेच्या आहे,
त्यावर फार विस्तृत विवेचन सावंत सरांनी आधीच केलंय. त्यामुळे मी शक्यतो रिपिटेशन होणार नाही कुठल्या गोष्टीचं. मात्र मला एक आवर्जून आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की भारताचं संविधानच नव्हे, जगातील कुठल्याही देशाचं संविधानच नव्हे, तर कोणताही कायदा समजून घेत असताना, कायद्याचा विद्यार्थी या नात्याने मी तुम्हाला अधिकाराने ते सांगू शकतो की कोणताही कायदा समजून घेत असताना प्रामुख्याने दोन गोष्टींना समजून घेणं गरजेचं असतं. आणि त्या दोन गोष्टी कोणत्या? तर तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, कुठलाही कायदा जेव्हा आम्ही घेतो, उदाहरणार्थ भारताचं संविधान जरी आपण अभ्यासासाठी घ्यायचं म्हटलं, तर भारताच्या संविधानामध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा बनलं तेव्हा 395 आर्टिकल्स, ज्याला अनुच्छेद म्हटलं जातं, 395 आर्टिकल्स होते. मग त्या आर्टिकल्सला, त्या अनुच्छेदांना जसं आर्टिकल म्हटलं जातं संविधानामध्ये, एखादा दुसरा कायदा घ्या जसं इंडियन पिनल कोड, त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत. तर प्रत्येक कायद्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की काही विशिष्ट घटक, विशिष्ट विषय नंबर देऊन त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात, समजावून सांगितलेले असतात, इलॅबोरेट केलेले असतात. आणि त्यांना एकतर आर्टिकल, कुठे सेक्शन, सबसेक्शन, क्लॉज, अशा सगळ्या प्रकारे ते ओळखले जातात. त्याला म्हणूया आपण कायद्यातील तरतुदी. आणि कुठल्याही कायद्याचं पुस्तक तुम्ही आपण घेतलं तर त्या तरतुदी समजून घेणं फार काही कठीण नसतं. म्हणजे कुणी, आपण अगदी आता तर इंटरनेटचा जमाना आहे, काळ आहे, इंटरनेटवर तुम्ही ओपन केलं, गुगलमध्ये टाकलं भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल नंबर सो अँड सो, तर आपल्याला अगदी फिंगर टिपवर सगळ्या गोष्टी मिळू शकतात. त्या कायद्याच्या तरतुदी, कायद्याच्या पुस्तकात असणाऱ्या तरतुदी, हा एक भाग समजून घ्यावा लागतो कोणताही कायदा समजून घेताना. आणि दुसरा भाग समजून घेणं गरजेचं असतं, तो म्हणजे त्या तरतुदींच्या मागील तत्वज्ञान. म्हणजे तरतुदी आणि तत्वज्ञान, प्रोव्हिजन्स ऑफ द लॉ अँड फिलॉसॉफी ऑफ द लॉ. कायद्यातील तरतुदी आणि कायद्यातील त्या तरतुदींच्या मागे असणारं तत्वज्ञान, या दोन गोष्टी एकत्रित समजून घेतल्याशिवाय एखाद्या कायद्याचं योग्य किंवा अयोग्यपण, ज्याला आपण म्हणतो व्हॅलिडिटी और इनव्हॅलिडिटी, तो कायदा गरजेचा आहे की गरजेचा नाही, या बाबी समजून घेण्यासाठी या दोनही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि नेमकं फक्त एखादं पुस्तक उघडून कायद्यात लिहिलेल्या तरतुदी वाचायला माणसं जातात आणि ती तरतूद वाचून, मला वाटतं ही तरतूद माझ्या हिताची आहे तर ती चांगली आहे, माझ्या हिताची नसेल तर ती तरतूद चुकीची आहे, हा सरळ सरळ मोघमपणे आपलं मत बनवून मोकळं होतं. आणि नेमकं भारतीय संविधानाच्या बद्दल ते झालेलं असल्याचं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं. तसं नसतं. थोडंसं धारिष्ट्याचं स्टेटमेंट करतोय मी की भारतीय संविधानाला समजून घेण्यात आपण लोक कमी पडलेलो आहोत, भारतीय लोक, असं म्हणायला हरकत नाही. कारण एकीकडे संविधानाला देशाचा सर्वोच्च ग्रंथ मानणारे, देशाचं अभिमान मानणारी माणसं देखील देशामध्ये आहेत, आणि दुसरीकडे त्याच वेळी संविधानाचा विरोध करणारी, संविधानाला ते गरजेचं नाही असे मानणारी, किंवा संविधानाला आपण पाहिलं अनेकदा, दुर्दैवानं म्हणा किंवा कसंही म्हणा, परंतु संविधानाला पायदळी तुडवण्याचा, संविधान जाळण्याचा, राष्ट्रद्रोहीपणा करण्याची मानसिकता असणारे देखील लोक देशामध्ये आहेत. मग हे का होतं? संविधान तर आहे, देशातील नव्हे, आपल्या देशातीलच नव्हे तर जगातील संविधानाच्या अभ्यासकांनी हे मान्य केलंय की भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे म्हणून मान्य केलेलं आहे. परंतु तसं असताना देखील आज 73 वर्षाच्या प्रवासामध्ये दुर्दैवानं असे काही प्रसंग आपल्याला जी पाहण्याची वेळ येते, त्याचे कारण मीमांसा होणं गरजेचं आहे, त्याचे कारण शोधण्याची गरज आहे. आणि ते कारण शोधत असताना जो प्रवास आपण करतोय, त्या प्रवासावर ज्या बऱ्याच गोष्टी, अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत, त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम. मी जसं आधी बोललो की कायद्याच्या तरतुदी समजून घेणं आणि सोबत त्या कायद्यामागील तत्वज्ञान समजून घेणं, या दोनही गोष्टी सोबत झाल्याशिवाय कुठल्याही कायद्याला बरं किंवा वाईट
मांडणं आणि ते बघा कुठल्याही कायद्याच्या मागे फिलॉसॉफी काय आहे, कुठून कळणार, कसं कळणार? एवढं मोठं संविधान 395 आर्टिकल जेव्हा बनलं तेव्हा होता, आता 400च्या वर अनुच्छेद आहेत. मग कायद्याचे विद्यार्थी परीक्षेसाठी अभ्यास करतात म्हणून ठीक आहे तोपर्यंत, परंतु ज्यांना कायद्याचा अभ्यास करण्याची संधी मिळत नाही किंवा जे LLB चे ऑफिशियली विद्यार्थी राहत नाहीत, त्या लोकांना, त्या माणसांना हे संविधान कळावं कसं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा माणूस ज्याला जगाने ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखलं, ते ज्या संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात, आणि इतर अनेक स्टॉलवर्ड्स त्या काळातले देशातील संविधान सभेतले, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संविधान निर्मितीच्या प्रोसेसमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन केलं, एवढे उच्च विद्वान, उच्च विद्या विभूषित लोक त्या काळातले संविधान सभेत असताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ज्या संविधान बनवण्याला लागले, तुमच्या माझ्यासारख्या माणसाला ते समजून घेणं किती अवघड आहे. आणि म्हणून आपण जे जाणकार लोक आहोत, ज्यांना ही भूमिका गरजेची वाटते की देशातील सर्वसामान्य माणसाला, देशातील कमी शिकलेल्या माणसाला, ज्याला संविधान वाचण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली नाही, त्या माणसाला, देशातील अज्ञानी माणसाला देखील हे संविधान समजणं गरजेचं आहे. आणि हे संविधान जर त्याच्या हिताचा आहे हा विश्वास त्याला आला, तर मग कदाचित हे जे असे काही, मी ज्याला स्पष्टपणे बोललो की राष्ट्रद्रोही प्रकार होतात ना, ते थोडेसे आळा बसेल त्यावर. परंतु तो आळा आपण म्हणतो म्हणून बसणार नाही, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या देशातील लोकांना संविधानाच्या बद्दल साक्षर करणे, संविधानाच्या बद्दल अवेकन करणे म्हणजे जागृत करणे, अर्थात त्या लोकांना संविधानशील बनवणे. आणि म्हणून तो विषय ठेवलेला आहे की संविधानशीलता ही काळाची गरज काय. आणखी थोडस पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा तुम्हाला त्या शब्दाची, त्या कन्सेप्टची, त्या संकल्पनेची ओळख करून देतो. याच्यामध्ये 2 शब्द तुम्हाला प्रामुख्याने दिसतात, एक संविधान आणि दुसरं शीलता. आपल्याला एक शब्द माहिती आहे, संवेदना. ज्या माणसाच्या संवेदना जागृत आहेत, ज्या माणसाच्या संवेदना जिवंत आहेत, त्या माणसाला आपण संवेदनशील माणूस म्हणतो. अगदी त्याच धर्तीवर ज्या माणसाच्या मनातील संवैधानिक मूल्य ही जिवंत आहे, त्याच्यामध्ये संवैधानिक मूल्यांच्या बद्दल जागृती आहे, त्या संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे जो आपली जबाबदारी समजतो, त्या माणसाला आम्ही संविधानशील माणूस म्हणायला हरकत काय? दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्या माणसाला आपण संविधानशील माणूस म्हणूया. आणि मग एक माणूस जेव्हा संविधानशील होतो, तो आपल्या आजूबाजूच्या संपर्कात येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, कुटुंबियांना, समाज बांधवांना, पर्यायाने देश बांधवांना आपल्यासारखं, अर्थात संविधानशील बनवण्याच्या प्रक्रियेचा एक घटक बनून या देशात संविधानाच्या प्रती असणारे गैरसमज दूर करून त्या संविधानाची ओळख करून देतो, त्या संविधानाबद्दल जागृती करून देतो. आणि मग हा संविधानाच्या बद्दल, संवैधानिक मूल्यांबद्दल, संवैधानिक व्यवस्थांबद्दल, संवैधानिक यंत्रणांबद्दल, संवैधानिक कार्यपद्धतींबद्दल, संवैधानिक नीतिमत्यांची जी मूल्य आहेत त्यांच्याबद्दल जागृत, त्यांच्याबद्दल विश्वास असणारा नागरिक संविधानाच्या विषयावर, संविधानाच्या दिशेवर, संविधानाच्या विचारांवर या देशाचं संचलन कसं होईल, मग या दृष्टीनं प्रयत्न करायला आपल्या सोबत पुढे येतो. तो त्या देशाचं संचलन संविधानाप्रमाणे होते की नाही हे पाहण्याचा त्याच्यामध्ये एक डोळस बुद्धी, डोळस वृत्ती त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकते. आणि म्हणून संविधानशीलता आपल्या देशातील लोकांमध्ये निर्माण व्हावी. आपल्या आजूबाजूची माणसं संवेदनशील माणसं आहेत, ती संवेदनशील माणसं संविधानशील देखील व्हावीत, जेणेकरून एक चांगला राहणं योग्य, एकमेकांच्या भावनांचा जसा आदर करतो तसा एकमेकांच्या घटनादत्त अधिकारांचा आदर करणारा, सन्मान करणारा, गरज पडल्यास त्या अधिकारांना प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नामध्ये
हातात हात घेऊन एकमेकांच्या मदतीला उभा राहणारा समाज निर्माण होईल. पर्यायाने एक समृद्ध सक्षम राष्ट्र निर्माण होण्याची प्रोसेस आणखी पुढे चालेल, आणखी त्याला गती मिळेल. हे एवढं साधं याच्या मागचं एक या कन्सेप्टची, या भूमिकेची मी ओळख करून देण्याच्या दृष्टीने सांगणं गरजेचं होतं. आणि म्हणून मग आम्ही जेव्हा म्हणतो की ही काळाची गरज आहे, दुसरा पार्ट या विषयातला काळाची गरज, तर ती खरंच आहे का, हा पहिला प्रश्न आहे. चल ठीक आहे यार, आम्हाला संविधानशील होणं किंवा न होणं हे पटेल अथवा नाही, हे एका गोष्टीवर डिपेंड आहे की याची गरज आम्हाला वाटते का. कारण गरज असेल तर इच्छा निर्माण होते, आणि जेव्हा इच्छा निर्माण होते तेव्हा प्रयत्न सुरू होतात, आणि त्या प्रयत्नातून मग आपल्याला अपेक्षित असणारं साध्य करता येतं. त्यामुळे पहिलाच प्रश्न आहे की त्याची गरज आहे का. भारतातील लोकांना संविधानशील बनवण्याची गरज आहे का, हा सर्वात मूलभूत प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहे. त्याचं उत्तर जर होकारार्थी असेल तर मग पुढच्या गोष्टी बोलण्यामध्ये अर्थ राहतो. मी आता तुम्हाला उत्तर द्या किंवा आताच तुम्ही त्याचं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या असं काही म्हणणार नाही. त्याची गरज आहे असं समजून मी पुढे चालतो. जसं आधीच्या वक्त्यांनी आपलं वक्तव्य संपवल्यानंतर एक प्रश्न उत्तराच्या तासासाठी आपल्या सर्वांना अपील केलं होतं. काही मिनिट आपण प्रश्न जर असतील त्यावर चर्चा करू. हे झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरामध्ये त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न करू. आता संविधानशीलता, काळाची गरज हा नवीन शब्द आहे. या शब्दाचे असं समजा, आता या शब्दाला पुढे नेण्याच्या प्रोसेस मधले तुम्ही आणि मी, आपण सगळेच जण याला डेव्हलप करणारे, पुढे घेऊन जाणारे वाहक आहोत. मी औरंगाबादला LLB शिकत असताना माझे एक सिनियर सहकारी होते, प्राध्यापक श्रीकृष्ण मोरे नावाचे, जे औरंगाबादला प्राध्यापक आहेत लॉ कॉलेजला. त्या श्रीकृष्ण मोरे सरांनी या शब्दाला, खरं म्हणजे आम्हाला जेवढं आठवतं, त्यांनी पहिल्यांदा हा शब्द व्यक्त केला. त्याच्यावर मग आम्ही मित्रांनी काही विचार केला आणि मग त्याच्यावर एक अभियान बनवलं. एक औरंगाबादला ते चालवतात, तिथे मी कॉलेजला असताना मी देखील चालवायचो. आणि सातत्यानं मग आम्ही आमच्या विद्यार्थी दशेपासून ह्या संविधानशीलतेच्या अभियानावर जसं जसं शक्य होईल तसं काम करण्याचा प्रयत्न करतो. साधी गोष्ट आहे. मोरे सर आहेत माझ्या मते या कार्यक्रमाला, आपल्या ते ऐकतायत. औरंगाबाद वरूनही ते आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर आता संविधानशीलता निर्माण करायची असेल तर आपल्या देशातील लोकांच्या मनामध्ये काही मूलभूत प्रश्न संविधानाबद्दल असतात. संविधान आहे काय? अनेक लोकांचे, ज्यांचे गैरसमज आहेत, त्यांचे तर भलत्याच कन्सेप्ट आहेत. कदाचित तुम्हाला मला जास्त आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे, अरे काय संविधान, काय संविधान, काही कळत नाही. लोकांना कदाचित माहिती नसतं. ज्यांना माहिती आहे त्यांच्या संपर्कात आले तर बरं, नाही तर मग बरं, अशी अवस्था सगळीकडे आहे. मी सोपं करून सांगतो तुम्हाला. संविधान म्हणजे काय जर समजून सांगायला गेलो तर तुम्हाला, जसं मी आधी बोललो, इतका वेळ ते बनवायला लागलं, ते समजून सांगायला किती वेळ लागेल माहिती नाही. कुठल्याही देशाचं संविधान त्या देशातील कोणत्या गोष्टींना नियंत्रित करते किंवा संचलित करण्याची यंत्रणा निर्माण करून देते, तो डॉक्युमेंट म्हणजे संविधान. मग अगदी संविधान तुम्ही तांत्रिकदृष्ट्या भारताचं संविधान इथपर्यंतच मर्यादित न राहता आणखी त्याला सोपं करायचं झालं, आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीचं देखील एक घटना असते. एखादी संस्था तुम्ही रजिस्टर करता, त्या संस्थेची देखील घटना असते. एखादा राजकीय पक्ष असेल, त्या राजकीय पक्षाला देखील आपली घटना असते. म्हणजे एखादं राष्ट्र, देश किंवा एखादा मानवी समूह ऑर्गनाइज होऊन, एकत्रित होऊन, संघटित होऊन जर काही काम करू इच्छित असतील, पुढे वाटचाल करू इच्छित असतील, तर त्यांनी ती वाटचाल कशा प्रकारे करावी याची जी काही नियमावली असते तिला संविधान म्हणतो आपण, घटना म्हणतो. असं सरळ मोगमपणे आपण म्हणू शकतो, मोकळं. जेव्हा एखाद्या देशाच्या संविधानाची आपण गोष्ट करतो, भारताची कॉन्स्टिट्यूशन, भारत देशाचं संविधान, राज्यघटना, कुठल्याही देशाचं राज्यघटना त्या देशातील
त्या देशाच्यासाठी कोणत्या गोष्टीची बांधणी करून देते, यंत्रणांची निर्मिती करून देते, व्यवस्था स्थापन करून देते. फार जास्त कठीण न करता मी तुम्हाला सोपं करून सांगतो, तुमच्या स्क्रीनवर ते दिसत असेल. 4च गोष्टी कुठल्याही देशाच्या संविधानामध्ये त्या देशाचं संचलन करत असताना 4 प्रमुख गोष्टींची ती संविधान ते बांधणी करून देते. या देशातील सामाजिक व्यवस्था कशी असेल? जसं तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्यानंतर आणखी पुन्हा त्याच्या खाली जाती व्यवस्था होती. परंतु जेव्हा भारताचं संविधान देशामध्ये लागू झालं, त्या देशामध्ये तेव्हापासून देशामध्ये वन मॅन वन वोट, वन वोट वन व्हॅल्यू. प्रत्येक देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशाचं नागरिकत्व मिळालं, सिंगल सिटिझनशिप. एक माणूस एकच नागरिक म्हणून त्याला देशात आयडेंटिटी मिळाली. म्हणजे जी देशातील सामाजिक व्यवस्था जी आहे ती एका माणसाला दुसऱ्या माणसापेक्षा उच्च किंवा नीच, लहान किंवा मोठं, हलका किंवा भारी न समजता सर्वजण देशाचे नागरिक असतील अशा प्रकारचे इगॅलिटेरियन, इक्वॅलिटी बेस, समतामूलक समाज रचनेची निर्मिती करते. दुसरी गोष्ट, भारताचं संविधान या देशातील लोकांसाठी दुसरी व्यवस्था संचलित करून व्यवस्था निर्माण करून तिचं संचलन करतं, ती म्हणजे राजकीय व्यवस्था. भारतातील राजकीय व्यवस्था कशी असेल आणि राजकीय व्यवस्था कशी असेल याचं तुम्हाला आपल्याला सर्वांना पार्लमेंटरी डेमोक्रेसी, ज्याच्या माध्यमातून रिपब्लिक ऑफ इंडिया एस्टॅब्लिश होतं, गणराज्य भारताचं निर्माण होतं. तिसरी गोष्ट, इकॉनॉमिक पॅटर्न देशातला कसा असेल, त्या देशाची अर्थव्यवस्था कशी असेल. आणि अर्थव्यवस्था कशी असेल असं जेव्हा प्रश्न येतो, तर त्या संविधानामध्ये देशातील अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालेल, कशा प्रकारे देशातील अर्थव्यवस्थेचं संचलन होईल, या सगळ्या बाबींचं नियंत्रण केलेलं असतं, नियम घालून दिलेले असतात, व्यवस्था निर्माण करून त्याचं संचलनाच्या तरतुदी केलेल्या असतात. आणि चौथी गोष्ट असते ती म्हणजे त्या देशामध्ये न्याय व्यवस्थेचं संचलन, न्याय व्यवस्थेचं अनुचलन कसं होईल, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, न्याय प्रक्रिया कशा प्रकारे त्या देशामध्ये राबविली जाईल याच्या बद्दलच्या तरतुदी असतात. कुठल्याही देशाच्या संविधानामध्ये त्या देशातील सामाजिक व्यवस्था, त्या देशातील राजकीय व्यवस्था, त्या देशातील अर्थव्यवस्था आणि त्या देशातील न्याय व्यवस्था, या 4 बाबींचं संचलन करणारी सगळ्या बाबी प्रामुख्यानं कुठल्याही देशाच्या संविधानामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. हे साधं संविधानाबद्दल समजून सांगायचं की काय असतं बाबा संविधान नेमकं, तर संविधान या 4 बाबींच्या आधारावर आपण एक थोडक्यामध्ये किंवा सोप्या शब्दामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न असा आहे परत का या बाबी समजून घेतल्यानंतर लोकांच्या जीवनात काय फरक पडणार आहे, या बाबी समजून घेतल्यानंतर लोकांना काय म्हणजे त्यांच्या देशाच्या संचलनामध्ये त्यांचा काय रोल असणार आहे किंवा काय फरक पडणार आहे, काय भूमिका बदलणार आहे. निश्चितपणे बदलतील, तुम्ही समजून घ्या. आता ज्या पद्धतीनं सावंत सर आपला विषय मांडत होते, त्या विषयाला पुढे घेऊन जाताना आपल्या संविधानशीलतेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी तुम्हाला एक बाबासाहेबांचं कोट, बाबासाहेबांचं एक वाक्य, संविधान सभा जेव्हा निर्माण झाली, संविधान सभेनं आपलं काम केलं, सभेनं आपलं संविधान देशाचं निर्माण करून देशाला अर्पण केलं आणि 26 जानेवारीला ते स्वीकृत झालं. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी आपली मतं व्यक्त केली, आपले विचार मांडले, संविधान सभेतील विविध प्रश्नांना उत्तरं दिली. तुम्ही वेळ मिळाला सगळ्यांनी, माझी विनंती आहे तुम्हाला, संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला संविधान देशाने स्वीकृत केलं, त्याच्या पूर्वसंध्येला एक भाषण बाबासाहेबांनी दिलं, जवळपास 48 मिनिटाचं पार्लमेंट मधलं, संविधान सभेमधलं ते इंग्लिश मधलं भाषण आहे. भाषण मुळात इंग्रजीमध्ये आहे. मी कॉलेजला असताना मी त्याच्या मराठी अनुवाद करून 26 जानेवारीला विनामूल्य वर्षभर लोकांना फ्री ऑफ कॉस्ट त्याच्या
मराठी अनुवादित आणि इंग्लिश ओरिजिनल अशा दोन्ही भाषणाची एक छोटीशी पुस्तिका करून लोकांना त्याचं वितरण करायचो, की निदान त्या भाषणामध्ये त्या भाषणाचं महत्व असं आहे ना, की इथून पुढे हजारो वर्ष कोणालाही कधी संविधान बनवण्याची गरज पडेल ना, त्या लोकांना ते भाषण म्हणजे एक महत्वाचा मार्गदर्शक डॉक्युमेंट म्हणून ते वापरता येईल किंवा त्यांना ते मार्गदर्शक म्हणून सिद्ध होईल. त्या भाषणामध्ये काय आहे, की भारत देशाला, भारतासारख्या देशाला संविधान बनवण्याची गरज का पडली? ते संविधान बनलं कसं? आणि आता संविधान बनलेलं आहे, तर ते संविधानाच्या आधारावर हा देश संचलित करताना कोणकोणत्या खबरदाऱ्या देशातील राज्यकर्त्यांनी आणि देशातील नागरिकांनी घेतल्या पाहिजेत, याबद्दल अतिशय सूचक इशारे, सूचना भारतीयांना बाबासाहेबांनी त्या भाषणामधून दिलेल्या आहे. आणि त्यामुळं ज्यांना कोणाला संविधान वाचण्याची इच्छा आहे, मी जसं आधी सुरुवात करताना बोललो ना, तरतुदी वाचण्यासाठी गुगलवर आम्हाला सगळ्या तरतुदी मिळतील किंवा संविधानाचं पुस्तिका विकत घेतो आपण, त्यातून मिळतील बघायला. परंतु संविधानकारांच्या, घटनाकारांच्या मनामध्ये ती तरतूद संविधानात करण्यामागे त्यांच्या मनामध्ये भावना काय होती, भूमिका काय होती, त्यामागचं तत्वज्ञान काय आहे, हे समजण्यासाठी ज्या काही गोष्टी थोड्याशा जाणकारांना रेफर कराव्या लागतील, त्यामध्ये ते भाषण फार महत्वाचं आहे. खूप महत्वाचं भाषण. 3 भाषणं आहेत त्या संविधान सभेमध्ये. एक बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान सभेमध्ये पहिल्यांदा गेले 17 डिसेंबर 1946चं एक भाषण आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी 1948चं एक भाषण आहे आणि एक 25 नोव्हेंबर 1949. ही 3 भाषणं ज्यांना कोणाला संविधानावर काम करायचं, संविधान जागृतीवर काम करायचं, त्या प्रत्येक माणसाने त्या वाचल्या पाहिजे. ती भाषणं नुसती एकदा वाचून नाही, तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक वेळी ते भाषण आपल्याला एक वेगळा बोध, वेगळा अर्थ समजून सांगणारं भाषण आहेत. आणि त्यामुळे जितकं शक्य होईल तितक्या वेळा ते वाचलं तर कदाचित आम्हाला संविधानिक जागृतीमध्ये, संविधान जागृतीमध्ये संविधानकारांची जी भूमिका होती ना, ती समजून घेताना, संविधानाचं तत्वज्ञान समजून घेताना थोडंसं एक असं समजूया, हा रेफरन्स आपल्याला खूप मदतगार साबित होईल, सिद्ध होईल. त्या भाषणांमध्ये एक बाबासाहेबांचा कोट मी इथं रेफर करतोय, ते तुम्ही वाचा. त्याचा अर्थ असा आहे की आज भारत देशामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा आहेत, ज्या भारतीय समाजाचं संचलन करतात. संविधान स्वीकार झाल्यानंतर काय होणार आहे की देर आर 2 आयडियोलॉजीज गव्हर्निंग इंडियन सोसायटी. एकीकडे तर भारताच्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये आपण इक्वॅलिटीचं तत्व घेतलेलं आहे, इक्वॅलिटीचं तत्व स्वीकारलेलं आहे. इक्वॅलिटी किंवा पॉलिटिकल आयडियल आपला स्वीकारताना आपण लाईफ मध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटीचं तत्व, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचं तत्व स्वीकारलेलं आहे. परंतु दुसरीकडे जे आपले धार्मिक आधार आहेत किंवा जे आपले धार्मिक अधिष्ठान आहे, त्यामध्ये या गोष्टींना मात्र विरोध असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून या ज्या ड्युअल मानसिकतेमध्ये आपण जातो आहोत, तेव्हा आपल्याला फार डोळसपणे प्रयत्न करण्याची, वाटचाल करण्याची गरज आहे, असं बाबासाहेब म्हणतात. ही बाब आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जसं धर्माच्या अधिकारावर बोलत असताना आधी बोलले की धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, परंतु जेव्हा राष्ट्र म्हणून आम्ही संचलन करतो, तेव्हा राष्ट्र म्हणून संचलन करताना राष्ट्राचं संचलन करण्यासाठी महत् प्रयासानं जी संविधान सभेनं जो डॉक्युमेंट बनवलेला आहे, भारताचं संविधान, त्या संवैधानिक मूल्यांच्या आधारावरच देशाचं संचलन व्हावं. आणि त्याचा आधार मूल जर काय असेल तर या देशातील नागरिकांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी आपल्या देशाची वाटचाल झाली पाहिजे, त्या दृष्टीने आपली वाटचाल झाली पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वजण ह्या बाबींना थोडंसं गांभीर्याने समजून घेणं गरजेचं आहे. लोकांना संविधानशील बनवायचंय ना. मी एक कुणाच्या एक चांगल्या समजदार, जाणकार, अभ्यासू माणसाच्या
तोंडून एक वाक्य ऐकलं होतं, हिंदीमध्ये ते वाक्य होतं की समझाने वाले को समझना होगा, समझाने वाले को समझना होगा और समझकर फिर औरों को समझाना होगा, असं ते वाक्य होतं. आता तुम्ही आणि मी जर हे संविधान जागृतीचं अभियान किंवा संविधान जागृतीचं कार्य खांद्यावर घेऊन चालायला निघणार असू, तर तुमची आणि माझी प्रामुख्यानं तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे की आम्ही ते नीटनेटकेपणानं समजून घ्यायचं गरज आहे, जेणेकरून आपल्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू आणि या सगळ्या गोष्टी सांगू त्यांना देखील व्यवस्थितपणे आपल्याला त्या सांगता आल्या पाहिजेत, समजावता आल्या पाहिजेत. आणि म्हणून ते समझाने वाले को, अगर आपको और मुझे समझाने वाला बनना है, लोगों को समझाना अगर हमें है, तो हमको ठीक से वो पहले खुद समझना जरूरी है. एका दुसऱ्या कोटकडे मी तुम्हाला घेऊन जातो डॉक्टर आंबेडकरांच्या. मग जेव्हा कायद्याची आणि लॉ अँड ऑर्डर ज्याला म्हणतो प्रामुख्यानं आपण, कायदा आणि सुव्यवस्थेची समाजामध्ये गरज कधी पडते, भारताला संविधान बनवण्याची गरज का पडली, भारताला संविधान बनवण्याची गरज का पडली याचं उत्तर तुम्हाला बघा, किंवा भारत देशासारख्या देशाला पुढची वाटचाल करताना स्वातंत्र्यानंतरच्या संविधानाची गरज का आहे. आणि याचं उत्तर अतिशय सोपं आहे. तुम्ही हे एक कोट मी बाबासाहेबांचं परत एकदा इकडे दाखवतो तुम्हाला. ते कोट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ते वाचल्यानंतर, की खरंच आमच्या देशाला संविधानाची गरज का आहे. Law and order are the medicine of the body politic. When the body gets sick, body politic gets sick, medicine must be administered. हा समाज, हा देश, हे राष्ट्र जेव्हा आपली वाटचाल करायला निघतं पुढे, तेव्हा लॉ अँड ऑर्डरची गरज अशासाठी पडते का जेव्हा देशाची यंत्रणा, बॉडी पॉलिटिक जेव्हा आजारी पडते, तेव्हा आजारावर औषध करावं लागतं. लॉ अँड ऑर्डर इज अ मेडिसिन टू द बॉडी पॉलिटिक असं म्हटलं जातं. राष्ट्राच्या व्यवस्थेसाठी कायदा आणि सुव्यवस्था हे औषध आहे. जर राष्ट्राची वाटचाल व्यवस्थित होत नसेल, ती आजारी पडली असेल, तर तिला हे औषध देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आजारी पडली असेल, आम्ही असं म्हणतो, आता देशाच्या व्यवस्थेला काय आजार झालेले आहेत बाबा? समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, या 4 बाबी फक्त समजून घेण्याची गरज आहे. विषमता आहे देशामध्ये, सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, प्रचंड प्रमाणात आहे. एकीकडे कोट्यावधीच्या महालामध्ये राहणारी लोक आहेत आणि दुसरीकडे फुटपाथवर स्वतःचं काहीच अस्तित्व नसणारी लोक देखील देशामध्ये आहेत. जंगलामध्ये राहतात, गंद्या नालीच्या किनाऱ्यावर, झोपडपट्ट्यांमध्ये, रेल्वेच्या पटऱ्यांच्या आजूबाजूला लोक राहतात. ही विषमता आहे. मग समता प्रस्थापित करावी लागेल. जर ही विषमता आजार असेल, तर समता हा त्या आजारावरचा उपाय. स्वातंत्र्य, आज स्वातंत्र्य ब्रिटिशांकडून मिळालं 15 ऑगस्टला, परंतु देशातील नागरिक, ते राजकीय पूर्ण देशाला आपल्याला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं, तसंच माणसाला व्यक्ती म्हणून माझा देश स्वतंत्र आहे, परंतु मला भाषण करायचा अधिकार नाही, मला विचार करायचा अधिकार नाही, मला श्रद्धा करण्याचा अधिकार नाही, मला उपासना करण्याचा अधिकार नाही, मला व्यक्त होण्याचा अधिकार नाही. माझा देश स्वतंत्र असला आणि अशा प्रकारचा मी जर इंडिव्हिज्युअल गुलाम असून, तर मानवी विकासाचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य होणं शक्य आहे. एखाद्या माणसाला आपण म्हणू की बाबा तू विचार करायचा नाहीस, जो विचार करतोयस ते बोलायचं नाही, तुझ्या मनाच्या आवडीप्रमाणे एखाद्यावर निष्ठा ठेवायची नाही, श्रद्धा ठेवायची नाही, तुला आवडेल त्याची उपासना करायची नाही, असं ज्या माणसावर बंधन असेल, त्याला गुलामाशिवाय काय दुसरं नाव असू शकतं का? आणि हा जर सामाजिक व्यवस्थेतला आपल्या दोष असेल, आजारपण असेल, तर त्याला
स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, उपासनेचं, श्रद्धेचं, अभिव्यक्त होण्याचं, विचार करण्याचं, हे सगळे जे स्वातंत्र्य भारताच्या घटनेमध्ये प्रिएम्बल मध्ये वाचायला मिळतात, तो त्यावरचा इलाज. बंधुत्व. आज आपण मानतो, वास्तविकता आहे ती, आपण नाकारता कामा नये, की आपल्या देशातील लोक हे वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेले लोक आहेत. बरं, नुसते जातींमध्ये विखुरलेले नाही, मग त्यांच्यामध्ये भाषेच्या पण, संस्कृतीच्या पण, वेगवेगळ्या भौगोलिक रचनेच्या माध्यमातून पण अनेक बाबी आहेत की ज्या माध्यमातून आपण एकमेकांपासून थोडेसे वेगवेगळे वाटतो. मग जाती आहेत, रंग आहे, भाषा, रंग तर नाही पण भाषा आहे, धर्म आहे, या वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या आधारांवर आपण एकमेकांपासून वेगवेगळे लोक, भारत माझा देश आहे एकीकडे म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत असंही म्हणतो, आणि माहित नाही अचानक काय होतं, कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर, कधी भाषेच्या नावावर, कधी प्रांताच्या नावावर, कधी कशाच्या नावावर, तर कधी कशाच्या नावावर एकमेकांच्या जीवावर उठतो. मग देशात ही जी तफावत आहे एकमेकांच्या मध्ये, आज तामिळनाडूचा जो माणूस आहे तो कधी महाराष्ट्राचा माणूस म्हणून व्हावा अशा अपेक्षा करणं चुकीचंच आहे. तो तामिळनाडूचाच आहे आणि महाराष्ट्रातला माणूस महाराष्ट्रातलाच आहे, उत्तर भारतातला माणूस उत्तर भारतातलाच आहे. परंतु त्यांची ती आयडेंटिटी जी आहे, ती ओळख जी आहे, त्या ओळखीचा सन्मान करण्याची भावना म्हणजे बंधुत्व. ती एकमेकाच्या वादाचं, तू या जातीचा, तू या धर्माचा, तू या भाषेचा, तू या संस्कृतीवाला, हे एकमेकांच्या विरोधाचे, एकमेकांच्या शत्रुत्वाचे कारण बनणारी जी कारणं आहेत, ती कारणं, त्या कारणावर कधी एकमेकांच्या जीवावर भारतातली आपली नागरिक एकमेकांच्या उठू नयेत. याला एकच उत्तर, ते म्हणजे बंधुत्व. मग जर हा आजार असेल तर बंधुत्व त्याचा उपाय. सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक क्षेत्रात वेगवेगळ्या अर्थाने लोकांवर अन्याय होत असेल, अन्याय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये असेल, हा आजार जर असेल, तर न्याय हे त्याच्यावरचं उत्तर आहे. मग लॉ अँड ऑर्डर इज अ मेडिसिन टू द बॉडी पॉलिटिक. या देशात सामाजिक, समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय एस्टॅब्लिश करण्याचं डॉक्ट्रीन, त्याचं औषध, त्याचा इलाज हे भारताचं संविधान आहे. आणि म्हणून जिथे कुठे ही व्यवस्था अशी गडबड होते, त्याला आजार होतात हे सगळे, तेव्हा हे औषध वापरावं लागतं. त्या औषधाला, त्या पेशंटवर, त्या व्यवस्थेवर त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करावं लागतं. संविधानाची गरज काय आहे देशामध्ये, ती यासाठी. आणि म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. ही भूमिका लोकांमध्ये डेव्हलप करणं, ही भावना लोकांमध्ये डेव्हलप करणं, म्हणजेच लोकांना संविधानशील बनवण्याच्या दिशेने प्रयत्न आपले पुढे नेण्याचं कार्य आहे. हे झालं बोलून, हे मी आधीच बोललो. त्यामुळं या सगळ्या बाबींचा आपण प्रकर्षानं, प्रामुख्यानं विचार करावा. संविधानशील या देशातील लोकांची मनं जर व्हावीशी आपणास वाटत असेल, तर आपल्याला अनेक बाबींवर काम करावं लागेल. संविधानाची तोंड ओळख करून द्यावी लागेल त्यांना, संविधानिक मूल्यांची ओळख करून द्यावी लागेल, संविधानिक यंत्रणांची ओळख करून द्यावी लागेल. बाबासाहेब आंबेडकर त्या 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये म्हणतात की आम्ही आता इथून पुढे संविधान या देशाचं स्वीकारतो. याचा अर्थ असा होतो, तुम्ही फार गंभीर बाब आपल्या सर्वांच्यासाठी एक इशारा म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितली की आम्ही इथं संविधान स्वीकारतोय. याचा अर्थ काय करतोय आम्ही? हे पुस्तक फक्त घरात आणून ठेवण्यापुरतं आपल्याला घेतोय का? नाही. संविधान स्वीकारतोय याचा अर्थ असा आहे की त्या संवैधानिक मूल्यांची आपल्या जीवनामध्ये, जीवनाच्या आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जीवन जगताना आपल्याला त्याची रुजवणी करावी लागेल. ती रुजवावे लागतील, ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवावे लागतील. आणि ते सांगताना बाबासाहेब म्हणतात की जसं पूर्वी आपल्या अधिकारांचं हनन जर होत असेल, तर आपण ब्रिटिशांना दोष देऊन मोकळं व्हायचो की ब्रिटिशांनी आपलं
शोषण केलं. पण आता आम्ही स्वतंत्र भारत आहोत. आणि इतकंच नव्हे तर आम्ही आता संविधान निर्माण करून आमच्या देशामध्ये आमची स्वतःची व्यवस्था या देशाच्या संचलनाची निर्माण करत आहोत. दुसऱ्या अर्थानं आपण आपल्या अधिकार प्राप्तीसाठी संवैधानिक मार्गांची बांधणी करत आहोत, संवैधानिक मार्गांची निर्मिती करत आहोत. आणि अशा स्थितीमध्ये आपल्या अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी फॉर एन्फोर्समेंट ऑफ द राईट आता आपल्याला इतरांना दोष देण्याची संधी राहिलेली नाही. जसं पूर्वी ब्रिटिशांवर बोट ठेवून मोकळं व्हायचं नाही. आता जर या देशातील लोकांच्या अधिकाराचं हनन होत असेल तर त्याला इतर कोणीही जबाबदार नसणार, आपणच जबाबदार राहणार आहोत. आणि म्हणून आपल्या अधिकार प्राप्तीचे संवैधानिक मार्ग या संविधानाच्या माध्यमातून आपण निर्माण करत आहोत. आपल्या अधिकारांची प्राप्ती आणि त्या अधिकारांची स्थापना आता इथून पुढे संविधानिक मार्गांनीच झाली पाहिजे. असंवैधानिक मार्ग या देशाला अराजकतेकडे घेऊन जातील. मग अराजकतेकडे घेऊन जाणारे असंवैधानिक मार्ग कोणते? सत्याग्रहासारखे मार्ग. अधिकार प्राप्तीसाठी संविधानिक मार्गांचा अवलंब करण्याची सवय आम्हाला इथून पुढे आत्मसात करावी लागेल. किती मोठा इशारा होता, किती मोठा इशारा होता. आणि म्हणून या सर्व बाबी खूप गांभीर्याने समजून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, हे जर नाही झालं तर काय होतं, एक छोटंसं उदाहरण तुमच्या पुढे मी इथे या पुढच्या स्लाइड मध्ये बघा. यावर फंडामेंटल राईट डिस्कस करत असताना जे डिस्कशन झालं त्याच्याच अनुषंगाने जर हे आम्ही करण्यामध्ये, मी जसं सुरुवात केली की नाही की 70 वर्षामध्ये आजही जर लोक देशाची संविधान जाळण्याची मानसिकता असणारे दळभद्री लोक या देशामध्ये आहेत, याचा अर्थ संविधानाच्या बद्दल जागृतीचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. किंबहुना भारताच्या संविधानाबद्दल बऱ्याच प्रमाणात जागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे, असं चित्र देशामध्ये आजही आहे. मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. हे न झाल्यामुळं काय होतं? अज्ञानी, अशिक्षित, अजान लोकांना त्याचा दोष देण्यात काही अर्थ नाही. जे शिकले सवरलेले आहेत, ज्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे, त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही म्हणून ही वेळ आली, असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामध्ये मी देखील तितकाच स्वतःला दोषी समजतो. आणि तो दोष दूर करण्याच्या दृष्टीनं मग जे जे शक्य होतील संविधान जागृतीसाठी ते प्रयत्न करण्यासाठी मी वेळ मिळेल तसा तो प्रयत्न करत राहतो. राईट टू इक्वॅलिटी देशाच्या संविधानामध्ये आहे. 14 आर्टिकल मध्ये, आता ते पुन्हा रिपीट म्हणजे त्याला आता पर्याय नाही, त्यामुळे मी मला थोडंसं रिपीट करतो. आर्टिकल 14 मध्ये कायद्यापुढे सगळे समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण म्हणजे समतेचा अधिकार. त्याच्या लगेच पुढच्या आर्टिकल मध्ये 15 आर्टिकल मध्ये एक पुन्हा तरतूद आहे. एकीकडे 14 मध्ये सगळं समान, सगळे सारखे आहेत, आणि दुसरीकडे 15 मध्ये, 15(3) मध्ये, 15(4) मध्ये लहान बालकं आणि महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचं राज्यांना परवानगी देण्यात आली. म्हणजे एकीकडे सगळे समानही म्हटलंय 14 मध्ये, आणि दुसरीकडे लगेच दुसऱ्या आर्टिकल मध्ये असं म्हटलंय की महिला आणि बालकांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात याव्यात, त्यासाठी सरकारला परवानगी देण्यात आलेली. मग हा भेदभाव नव्हे? ही विषमता नव्हे? असा प्रश्न होता. त्याच्याच पुढच्या आर्टिकल मध्ये 16 मध्ये जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्या लोकांना शासन प्रशासनामध्ये अर्थात एम्प्लॉयमेंट मध्ये आणि शिक्षणामध्ये रिझर्वेशन मिळावं अशी तरतूद 16(4) मध्ये आहे. आणि मग त्याच्यावर मोठा प्रश्न, भल्ला मोठा प्रश्न मांडला जातो की एकीकडे समतेची भाषा करतं संविधान 14 आर्टिकल मध्ये, आणि 15-16 आर्टिकल मध्ये पुन्हा लोकांमध्ये भेदभाव करून रिझर्वेशनची काय गरज आहे? मग समता कुठे आहे? बरोबर. परंतु इक्वॅलिटीला नुसती इक्वॅलिटी समजणं हा गैरसमज आहे.
इक्वॅलिटी स्थापित करताना तिला इक्विटी सोबत समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते जे चित्र तुम्हाला दिसतं ना, एक फार बोलकं चित्र या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना ते समजावून सांगण्यामध्ये मदतगार सिद्ध होईल. हे चित्र बघा तुम्ही, इक्वॅलिटी आणि इक्वॅलिटीच्या नावाखाली एखाद्या एकदम सुदृढ माणसाला, तोही माणूस आहे, आणि त्याच्यासोबत एक मरतुकडा माणूस आहे, तोही माणूस आहे. मग एकदम धष्टपुष्ट सुदृढ माणसाला इक्वॅलिटीच्या नावाखाली एखाद्या मरतुकड्या माणसाच्या सोबत भांडण कुस्ती करायला लावणं, ही समता होईल का हो? किंवा जो माणूस बिचारा एका पायानं अधू आहे, एक पायच नाही त्याला, आणि त्याला माझ्यासोबत माझे दोन्ही पाय ठणठणीत आहे, माझ्यासोबत पळायला लावणं, तो पण माणूस, तू पण माणूस, दोघं इक्वल आहात, पळा. इक्वॅलिटीच्या नावाखाली हे साध्य बरोबर होईल का? मग इक्वॅलिटी समजून घेताना इक्विटी सोबत समजून घेणं गरजेचं आहे. इक्वॅलिटी म्हणजे फेअर, सेम, सारखेपणा, आणि इक्विटी म्हणजे फेअरनेस, सुयोग्य संधी देण्याची अपॉर्च्युनिटी, संधी देण्याची व्यवस्था असणं, ती इक्विटी हा इक्वॅलिटीचा खऱ्या अर्थानं सार असतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की हजारो वर्ष या देशातल्या माता भगिनींना चूल आणि मूल या पलीकडे जाऊ देण्याची संधी मिळालेली नाही, एखादी जिजाऊ मासाहेब जन्माला आली असेल इतिहासामध्ये, एखादी रजिया सुलतान झाली असेल, एखादी सावित्रीमाई झाली असेल, पण या स्वकर्तृत्वावर निर्माण झालेल्या एखादी अहिल्यामाई होळकर झाली असेल, परंतु अशा महिलांच्या कर्तृत्वान महिलांची उदाहरणं आहेत किती आपल्याजवळ? बोटावर मोजल्यावर संपून जातात. याचं कारण आहे की संधी नव्हती, चूल आणि मुलीच्या पलीकडे महिलांना स्थान नव्हतं, आणि म्हणून हजारो वर्ष शोषण झालेल्या त्या महिलांना विशिष्ट अधिकार देऊन बरोबरीनं प्रक्रियेमध्ये आणणं गरजेचं होतं. म्हणून तो 15 आर्टिकल मधली ती तरतूद आहे. हे तेव्हा समजेल जेव्हा ते संवैधानिक तत्वज्ञान समजून घेईल माणूस, सामाजिक व्यवस्था समजून घेईल देशाची. हजारो वर्ष ज्यांना जंगलामध्ये हाकलून दिलेल्या आदिवासी म्हणून राहण्यास भाग पाडलं, ज्यांना गावकुसाच्या बाहेर अस्पृश्य म्हणून राहण्यास भाग पाडलं, ज्यांना येन केन प्रकारे सर्व साधन सामुग्रीपासून, धनसंपत्तीपासून दूर ठेवलं गेलं, त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मागासवर्गीय या नावाखाली शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. पण त्याला गरिबी हटावचा कार्यक्रम समजून आरक्षणाला विरोध केला जातो, आपसात भांडणं लावली जातात. या सगळ्या बाबी ज्या घडतायत आपल्या अवतीभोवती, आणि मग त्याच्यात असंतुष्ट किंवा असमाधानी किंवा ज्यांना असं वाटतं की माझ्यावर अन्याय होतोय, त्या अन्यायाचं खापर संविधानावर फोडून मोकळं व्हायचं. या बाबी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, संविधानशील भारतीय मन निर्माण होणं जितकं गरजेचं आहे, त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की ते होणं कसं होणं आवश्यक आहे, का आवश्यक आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक शब्द वारंवार बाबासाहेबांच्या अनेक भाषणांमध्ये, बोलण्यामध्ये आला. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हे संविधान समजून घेताना, हा संविधानाचा दिन आहे, ज्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी, हुतात्म्यांनी जीवाचं बलिदान दिलं, राख रांगोळी करून घेतली आणि या देशाला स्वतंत्र केलं, ज्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, त्या प्रत्येक स्वातंत्र्य वीराच्या त्या त्यागाला, बलिदानाला जर सुरक्षित केल्या गेलं असेल तर ते फक्त आजच्या दिवसामुळे 26 जानेवारी संविधान बनलं आणि स्वीकारलं. ज्या देशातील लोकांना, त्या भारतीय हुतात्म्यांना, स्वातंत्र्यवीरांशी आत्मीयता वाटते, त्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला न्याय देणारं डॉक्युमेंट आहे भारताचं संविधान आहे. अन्यथा तुम्हाला, मला सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या राजवटीतून, 550 पेक्षा जास्त संस्थानिक राजे या देशामध्ये होते.
भारताचा जो काय नकाशा आज एक राष्ट्र म्हणून दिसतो तो या भारतीय संविधानाच्या निर्मितीमुळे दिसतो. स्वातंत्र्य झाला होता भारत, नाही अशातला भाग नाही, त्यागाला फळ आलं, परंतु त्या त्यागाला सन्मान देण्याचं काम, त्या त्यागाला मानाचा मुजरा आपण म्हणूया, त्या त्यागात सांडलेल्या एका एका रक्ताला सन्मान देण्याचं, रक्ताच्या थेंबाला सन्मान देण्याचं काम जर कधी झालं असेल तर ते या डॉक्युमेंटच्या माध्यमातून झालं. आणि म्हणून या सगळ्या बाबी फार गांभीर्यानं, नाही एकीकडे देशातील हुतात्म्यांचा सन्मान करायचा, त्यांचा गौरव करायचा, स्वातंत्र्यवीरांचा गौरव करायचा, स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करायचा, आणि दुसरीकडे संविधानाच्या प्रती जाळायच्या, हा जो कर्मदरिद्रीपणा आहे ना तो कमी झाला पाहिजे, कमी झाला, ते गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी लागणारी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आमच्या देशातील लोकांचं मन संविधानशील होणं गरजेचं आहे. खूप बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी बोलतात, ते अतिशय स्पष्ट इशारा आहे की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे संवैधानिक नीतिमत्ता ही काही नैसर्गिक बाब नाहीये. नैसर्गिक बाब नाही त्याचा अर्थ असा की ती माणसाच्या सोबत जन्मानं येत नाही, ती जन्मता येणारी भावना नाही. संविधानिक नैतिकता, संविधानशीलता, इट हॅज टू बी कल्टिवेटेड. तिची मशागत करावी लागते, तिला निर्माण करावं लागतं, तिला रुजवावं लागतं. आणि आपल्या लोकांना अजून ती बाब समजून घेणं गरजेचं आहे, समजून घ्यायची गरज आहे. वी मस्ट रिअलाइज दॅट आवर पीपल हॅव येट टू लर्न इट. आपल्या लोकांना हे समजून घ्यावं लागेल की ती गोष्ट आपल्याला अजून शिकायची बाकी आहे. बनायला आपण लोकशाही आहोत. डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली अ टॉप ड्रेसिंग ऑन एन इंडियन सॉइल विच इज इसेन्शियली अनडेमोक्रेटिक. भारतात लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, परंतु ही फक्त वरवरच्या मलमपट्टी सारखी आहे. कारण आपली मन अजूनही, भारतीय समाज मन हे अजूनही अनडेमोक्रेटिक आहे. अजूनही तो माणसांना जातीच्या आधारावर लहान मोठं समजण्याची मानसिकता असणारा माणूस आहे. अजूनही एका भाषेची लोक दुसऱ्या भाषेच्या लोकांवर तितकंच प्रेम करतील याची शाश्वती देता येत नाही. ही वास्तविकता आहे, ती आपण नाकारू शकत नाही. या सगळ्या वास्तविकतांना समजून भारतीय संविधानिक व्यवस्था, भारतीय संविधानाच्या मागची भूमिका, त्याचं तत्वज्ञान, संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या विविध यंत्रणा, संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या विविध सिस्टीम्स आहेत त्यांना समजून घेऊन, त्याच्यावर विश्वास ठेवून त्यानुसार संचलन देशाचं झालं पाहिजे याची मानसिकता लोकांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे. आणि ती नाही असं मी म्हणू शकतो आज रोजी, कारण जी काळाची गरज आहे ती आम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्हाला हवे ती फळं मिळणं थोडं कठीण होतं. आणि म्हणून आपण त्यावर प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे बांधवांनो, खूप गरजेचं आहे. या सगळ्या बाबींमध्ये, या सगळ्या गोष्टींना आज 26 जानेवारीच्या निमित्तानं, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण कुठेतरी ही प्रोसेस पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान लीगल फोरम यांच्या माध्यमातून जो प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावर केला जातो, या सगळ्या प्रोसेसला निर्माण करण्याचा, प्रक्रियेला निर्माण करण्याचा, त्या प्रोसेसचा आपण भाग व्हावं. दर शुक्रवारी लीगल फोरमच्या वतीनं आम्ही तिथे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणाला माहिती असेल, त्यांना काही लीगल प्रॉब्लेम असतील तर त्यांना फ्री लीगल ऍडवाइस देण्यासाठी दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता तिथे आपले विविध वकील मंडळी येतात आणि त्यांना ते सहकार्य करतात. हा भाग एक आहे. दुसरी गोष्ट, वारंवार आपण वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीनं, स्थानिक संस्थांच्या मदतीनं त्यांच्या एरियामध्ये जाऊन लीगल अवेअरनेसचे दिवसभराच्या कार्यशाळा आयोजित करतो. संविधान जागृतीचे एक दिवसीय किंवा जसं शक्य असेल आयोजकांना त्या पद्धतीनं आपण जागृतीचे शिबिरं आयोजित करतो, कार्यशाळा आयोजित करतो, जेणेकरून
ह्या सर्व बाबी समजून लोकांना समजून सांगणारी एक प्रशिक्षित लोकांची चांगली टीम तयार व्हावी. आज सावंत सर असतील, मी असतील, तुम्ही असाल सर्वजण, पण आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून अनेक लोक, इतर लोक जे बोलण्यासाठी सक्षम आहेत ते तयार व्हावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संविधान जागृतीचा संदेश आपण घेऊन जाऊ शकू. जितक्या जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू तितकी लोक जास्त संविधानशील होतील. जितकी जास्त संविधानशील लोक या देशात असतील तितक्या लवकर संवैधानिक ऑब्जेक्ट, संविधानिक उद्दिष्टे, संविधानाने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची शक्यता निर्माण होईल. तितक्या लवकर या देशामध्ये एक स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यावर आधारित एक सुजलाम सुफलाम ज्याला म्हणतो आपण असा भारत निर्माण करण्याची आशादायी चित्र निर्माण होईल. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सहभागी आहात असं समजून आपल्या सर्वांना मी पुन्हाच एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हे प्रजासत्ताक राष्ट्र बनवण्यासाठी आपले प्रयत्न फलदायी ठरवत अशी आशा, मंगल कामना व्यक्त करतो आणि माझं आपल्या सर्वांना अपील करतो की चला संविधानशील होऊया. या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण संपर्क केल्यास आपण सर्वजण परत वारंवार भेटत राहू. या संविधानशीलतेच्या प्रवासामध्ये आपलं सर्वांचं स्वागत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं, लीगल फोरमच्या वतीनं करतो आणि थांबतो. आपले जर काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मेसेजमध्ये टाका किंवा विश्वनाथजी ओपन केला माईक, ज्यांना बोलायचं असेल त्यांनी माईक ओपन केला तरी चालेल. बरं, मी ओपन त्यांना ज्यांना बोलायचं असेल त्याने रेस केला हँड तरी मी सांगितलेलं आहे. काही लोकांनी चार्ट मध्ये टाकलेला आहे सर. हा, मग पण तो चार्ट आता कुठे दिसत नाही मला. तुम्हाला तुमच्या याच्यावर दिसेल ना सर. त्याच्यात असलेले प्राध्यापक धनराज सर, आपण संविधानशीलता या विषयावर फार प्रबळपणे मांडता आहात, पुढे घेऊन जात आहात. आपले खूप अभिनंदन. प्रश्न असे आलेले नाहीत सर. ह्या कॉमेंट आहेत त्याच्यावर. मला कसं बघायला मिळेल? मला ते स्टॉप शेअरिंग करतो मी. हा, चार्ट मध्ये मिळेल ना ते. हा, ओके, ठीक आहे. कोणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही टाईप करून पाठवा किंवा माईक ऑन करा, अनम्यूट करा आणि विचारा, म्हणजे मग आपण त्याचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. काही प्रश्न, काही लोकांना संपर्क करून या प्रोसेस मध्ये सहभागी व्हायचं असेल तर मी माझा मोबाईल नंबर सर, मोबाईल नंबर चॅट मध्ये टाका तुमचा, म्हणजे काही असेल तर प्रश्न टाकतोय. मी माझा मोबाईल नंबर टाकला, त्याच्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता. नसेल काही प्रश्न नसावेत असं गृहीत धरून आपण पुढे तुमच्या नियोजनाप्रमाणे चला मग विश्वनाथजी. थांबूया का सर इथे? चालेल आता, कारण प्रश्न नाही आहेत कुणाचे म्हटल्यावर मग. हा, तर मग आपण तुम्हीच जरा समारोप करून टाका सर, काही प्रॉब्लेम नाहीये आणि आपण बंद करतो. हा, समारोप तर तसा केलेला आहे, औपचारिक तुम्ही केलाच आहे. समारोप करताना आपल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून संविधान जागृतीच्या निमित्तानं म्हणा, प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. यापुढेही आपण असेच या कार्यक्रमाला पुढील वाटचालीमध्येही सोबत राहाल अशी आशा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. विशेषतः विश्वनाथजी तुमचे पण आभार. या कार्यक्रमाला तुम्ही टेक्निकल सपोर्ट करून यशस्वी होण्यामध्ये हातभार लावला, त्याबद्दल आपले आभार. आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.